सगळ्यांना रॅम्प वॉक म्हणजेच मॉडेलिंग असं मित आहे. तर मॉडेलिंग मध्ये काय काय येतं ऍक्च्युअली? पहिली गोष्ट म्हणजे प्रिंट मॉडेल झालं, जे साडीचे ब्रँड्स आहेत किंवा ह्याच्यानंतर आता डिजिटल ऍड्स असतात ते झालं, टेलिव्हिजन कमर्शियल्स जे आपण टीव्ही ऍड्स बघतो, मोठे मोठे जे होर्डिंग शूट्स होतात त्याच्यासाठी मॉडेल्स लागतात, मोठे मोठे जे हॉटेल्सचे रेस्टॉरंट्सचे ब्रँड आहेत त्याच्यासाठी त्यांना मॉडेल्स लागतात, ज्याला आपण लाईफस्टाईल शूट्स म्हणतो. त्याच्यानंतर झालं ज्वेलरी ब्रँड अँड ऑल दॅट. म्हणजे एक इंट्रोवर्ट ह्या फील्ड मध्ये येऊ शकतो का? माझ्यासारखा एक इंट्रोवर्ट नाही. इंट्रोवर्ट नाही, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मिडल क्लास फॅमिली सगळे पोट सुटलेले असतील किंवा फॅट असतील तर असं काही इव्होल्युशन होण्याचे चान्सेस आहेत का मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये? नाही नाही नाही, एवढं नाही. म्हणजे फारच अगदी अगदी त्याच्यावरनं आठवलं मला, प्लस साईज मॉडेल्स आर ऑल्सो ट्रेंडिंग, बट फ्यू. रिक्वायरमेंट पण तेवढी कमी आहे ना. शूट्स मी जेवढे केलेत ना, कधी कधी तर 50 साड्या असतात चेंज. 50 साड्या? हा, एका दिवशी शूट करायचं? होतात, दिवसभर जातो, 12 hours शिफ्ट. अरे बापरे. जसं तुम्ही कॅमेरा फेसिंग म्हणले तर तो पॉईंट कसा इम्प्रूव्ह करावा? फ्रंट कॅमेरा नका ऑन करू, कारण आपण जेव्हा असं समोर बघतो ना तर डेफिनेटली आपण चांगलंच हे करणार, म्हणजे लाईक आपल्याला दिसतंय ना व्हॉट आय एम डुईंग. कॅमेरा बॅक साईड ठेवा आणि देन यू डू युअर पोझिंग इन ऑल. जॉलाईन वगैरे असणं आवश्यक आहे का, किंवा नॉर्मल फेस असलं तरी होऊ शकतं? जर मी टीव्हीसीज करतेय किंवा मी डिजिटल मीडियावाले शूट्स करतेय, मी हाय फॅशन मॉडेल असायची गरज नाहीये. त्याच्यासाठी माझा हा नॉर्मल फेस पण चालणार आहे. फोटोग्राफरचा डॉमिनन्स ओव्हर मॉडेल आहे का? नाही. तुमच्या डोक्यात एखादी वेगळी पोज असते किंवा एखादं काहीतरी वेगळं असतं जे नाही दिसत आहे अप्रोप्रिएट, तेव्हा जर तुमचा फोटोग्राफर तुम्हाला सांगत असेल की बाबा चेंज इट टू लिटल बिट, सेट इन अ सर्टन वे किंवा पोज लाईक दिस, ऐकायचं तिथे, त्यांचं काम वाचतं, चांगलं आउटपुट पण मिळतं. मोनोपोली असते स्टायलिस्ट आणि फोटोग्राफरची की आम्हाला हीच मॉडेल पाहिजे, आम्हाला हे असंच पाहिजे. प्रत्येक फोटोग्राफरच्या एक सेट ऑफ मॉडेल्स असतात, स्टायलिस्टच्या, डिझायनर्सच्या. त्या तुम्हाला त्यांच्या लॉबीमध्ये घुसूच देणार नाहीत. तुम्ही पुण्यात बघा ना, एकच फेस तुम्हाला कितीतरी ठिकाणी दिसेल, प्रत्येक होर्डिंगवर. मग 2-3 वर्ष तीच. नवीन मॉडेल्सना ते कन्सिडरच करत नाहीत. कारण की मेन फॅक्टर तोच आहे, इमोशनल आणि मेंटल बॅलन्स. कारण की खूप जण ते सिच्युएशन डील करत नाही, त्यामुळे एक्स्ट्रीम स्टेप्स पण घेतात. हो, कधी कधी तुमच्याकडे खूप काम आहे आणि कधी कधी कामच नाहीये. मग ते जेव्हा नसतं ना, तेव्हा तो जो काय एम्प्टीनेस येतो डोक्यात, त्यावेळेला बरीच लोक म्हणजे मशी फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन किंवा हे करून मग ते चुकीच्या ह्याच्यात जाणं. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जसं की तुम्ही बघितलं, समीर सरांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता, ते होतं फोटोग्राफी रिलेटेड. तर त्याच रिलेटेड आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे मॉडेलिंग. नमस्कार. नमस्कार. आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. बरं, आता माझं इंट्रोडक्शन म्हणजे खरं सांगायचं तर, ओके, माझं नाव श्रेया जोग. मी मुंबईचे आहे, पण 2013 मध्ये मी पुण्यात शिफ्ट झाले आणि 2 वर्षांपासून मी मॉडेलिंग करते. 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मॉडेलिंग मध्ये. सो बिफोर दॅट आय यूज टू वर्क इन BPO. Then I quit my job during lockdown, and then suddenly I thought like this 9 to 5 job is not, giving me that immense pleasure. I'm made for something creative. आणि मॉडेलिंग म्हणाल तर असं होतं की मला म्हणजे चाइल्डहुड पासून, म्हणजे लहानपणापासून माझी इच्छा होती खूप जास्त कॅमेरा फेस करायची किंवा असं काही क्रिएटिव्ह काहीतरी करायची. तर मी असं जस्ट एक रॅन्डम शूट केलं होतं ड्युरिंग लॉकडाऊन फॉर माय फ्रेंड. आणि मग त्यांनी मला तिथून थोडंसं असं मोटिवेशन मिळालं की वाय डोंट यू कन्सिडर दिस ॲज अ करिअर ऑप्शन, बघ तरी. कारण तेव्हा जस्ट नवीन ते इन्फ्लुएन्सिंग वर्ल्ड आणि एव्हरीथिंगचं जस्ट सुरू झालं होतं. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की करून बघ, पोर्टफोलिओ कर, मुंबईतल्या एजन्सीजना, फोटोग्राफर्सना अप्रोच करून, आणि सी वेअर इट टेक्स यू. अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. मी तर खरंच म्हणजे असं रॅन्डम शूट करून म्हणजे मी असं एक्सपेरिमेंट करत होते बघायला गेलं तर असं. आणि मग ते गॉट गुड रिस्पॉन्स आणि मला असं वाटलं की कंटिन्यू करूयात. तर थोडं इनिशियल जर्नी वर बोलूया आपण. म्हणजे इनिशियल जर्नी कशी राहिली तुझी शिफ्ट करताना फ्रॉम BPO टू दिस वेल मॉडेलिंग मध्ये? इनिशियल जर्नी कसं होतं की मिडल क्लास ब्राह्मण फॅमिलीतली मी मुलगी आहे, त्यामुळे माय जर्नी वॉज व्हेरी डिफिकल्ट. आमच्या घरात दूरपर्यंत कोणीही या फील्डमध्ये नाहीये. त्यामुळे मला असं सगळ्यांना अगदी ग्राउंड लेवल पासून कन्व्हिन्स करता माझे नाके नऊ आले होते. तो मेन पॉइंट आहे, ग्राउंड लेवलवर कन्व्हिन्स करायला मेन पॉइंट येतो. म्हणजे अगदी माझ्या मॉमच्या साईडकडनं किंवा माझ्या इनलॉज, बिकॉज आय एम मॅरिड. येस. तर त्यामुळे असं होतं की मग इनलॉजना कसं कन्व्हिन्स करायचं, काय करायचं काय नाही, कारण सगळे प्रोज कॉन्स एव्हरीथिंग आय हॅड टू मेक देम अंडरस्टँड. आणि मग हळूहळू म्हणजे सुरुवातीला मला बऱ्याच निगेटिव्ह
गोष्टीतनं जावं लागलं, लाईक निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा काय करायचंय, एवढ्या उशिरा कोण करतं, बिकॉज आय एम अभी इन माय अर्ली 30s. त्यामुळे असं होतं की ह्या वयात तर लोक रिटायरमेंट घेतात ह्या फील्डमधून, तुला आता सुरू करायचंय, कुठे जाशील, काय करशील वगैरे अशा बऱ्याच प्रश्नांची मला उत्तरं द्यावी लागली. मग फायनली मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्याकडनं एक टेंटेटिव्ह टाइम मागितला, म्हटलं 2 वर्ष द्या, बघू देत मला एक्सप्लोअर करून, नाही तर आहेच आहे प्लॅन बी, रेडीच आहे, परत कुठेतरी नोकरी करायची, परत काहीतरी वेगळं सुरू करायचं, पण ऍटलीस्ट मला एक अनुभव तरी घेऊ द्या. म्हणजे रिग्रेट करण्यापेक्षा नंतर की अरे मला हे करायचं होतं पण मला करता आलं नाही. असं करून करून मग त्यांना कन्व्हिन्स केलं आणि मग सुरू केलं. कारण की मेन पॉईंट तोच आहे, घरच्यांना पहिलं कन्व्हिन्स करायचं. नाही, मला खूपच म्हणजे ह्या बाबतीत मला खूप असं खूप ऐकावं लागलंय, एकदम टिपिकल टोमणे घरच्यांकडनं. म्हटलं तर ते खूपच अवघड, खूपच जास्त. पण ठीक आहे, स्लोली अँड स्टेडीली आता नाव दे हॅव ऍक्सेप्टेड की हा बाबा हे असंच आहे, ठीक आहे. तर आता इनिशियल जर्नीला काय काय तुला चॅलेंजेस आले? असे चॅलेंजेस म्हणजे एकतर आधी मला जास्त काही म्हणजे कॉन्टॅक्ट्सच नव्हते बेसिकली, की काय करू काय नाही, कोणाचा सल्ला घेऊ, ऍडवाइस कुठून घेऊ, कुठल्या फोटोग्राफर्सना अप्रोच करू. आणि पोर्टफोलिओ वगैरे करायचं म्हटलं तरी पण म्हणजे इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. लाईक चांगल्या फोटोग्राफरकडनं जर तुम्हाला पोर्टफोलिओ करून घ्यायचा असेल तर ऍटलीस्ट 50,000 to 60,000 दे चार्ज. मग एवढं लागतात पैसे? हो, ऑब्व्हियसली पोर्टफोलिओ करायला तर द्यावेच लागतात ना तुम्ही. म्हणजे ते सगळं म्हणजे खूप माझ्यासाठी असं एक कॅल्क्युलेशन ते बसवणं माझ्या ह्याच्यात, लाईक ते थोडंसं एक टास्कच होता. म्हणजे आणि कसं होतं की तुम्ही एवढे स्पेंड करताय तर मेक शुअर की मग तुम्हाला तेवढं तसं आउटपुट मिळतंय किंवा काय. माझा तर फर्स्ट पोर्टफोलिओ टेरेबली म्हणजे तो रॉंगच गेला खूपच जास्त. मी तेच म्हटलं ना, कारण कसं होतं ना की राईट पर्सनला अप्रोच केलं पाहिजे तुम्ही. कारण बाहेर म्हणजे असं आहे ना की देर आर लाईक सगळ्या टाईपची लोक आहेत, म्हणजे त्यांचं काम एवढं चांगलं नाहीये, स्टील ते चार्ज खूपच जास्त, म्हणजे ते पैसे चार्ज करणार, सगळं करणार, पण तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते मिळणार नाही. तुमचे फोटोज जर तेवढे चांगले नसतील इनिशियली तुम्ही अप्रोच करताना, कारण काय तुमचे फोटोज बरोबर बेसिक पोर्टफोलिओ तोच जर तुमचा धड नसेल तर मग कसं काय, असं होतं ना. त्यामुळे ते होतं की म्हणजे सगळं शोधून पुण्यातल्या पुण्यात, मुंबईत वगैरे. मग नंतर एका फोटोग्राफरला मी केलं होतं अप्रोच फॉर कोलॅबोरेशन, आणि तेव्हा मी नवीनच होते, म्हणजे मी जवळजवळ 10-12 फोटोग्राफर्सना अप्रोच करून ठेवलं होतं. इन्स्टा नवीन होतं तेव्हा माझ्यासाठी. तर कधीची गोष्ट आहे साधारण? ही 2020 लॉकडाऊन साधारण जस्ट उघडलं होतं तेव्हा. तर म्हणजे असं होतं की पोर्टफोलिओ तर होतच, पण पोर्टफोलिओ करून घेण्याच्या आधी मला असं बघायचं होतं की एक थोडंसं कुठल्या असे फोटोग्राफर्स जर काही कोलॅबोरेशन करायला तयार असतील, की 1-2 टेस्ट शूट करायला जरी रेडी असतील, मला एक आयडिया येईल, मग ठीक आहे, लागलं गरज पडली तर पोर्टफोलिओ करून घेऊ. ह्या ह्यानी मग मी अप्रोच केलं होतं बऱ्याच फोटोग्राफर्सना, पुण्यातल्या, मुंबईतल्या. मग तिथे एक मन शिंदे म्हणून आहे एक फोटोग्राफर मुंबईचा, मग त्यांनी केलं ऍग्री की ठीक आहे मी तुला 1-2 टेस्ट शूट करून देतो, आणि मग फॉर दॅट यू नीड टू बी अ पार्ट ऑफ माय वर्कशॉप्स अँड दिस इज हाऊ इट वॉज स्टार्टेड. तर मग ते आधी शूट केलं, दॅट वेंट गुड. कारण माझ्याकडे चांगले असे पिक्चर्सच नव्हते इनिशियली, म्हणजे पोर्टफोलिओ पण माझा फारच म्हणजे असा बेसिक लेवलचा होता, त्यामुळे तोही चांगला होता की मी कुठे दाखवू. मग दिस इज हाऊ आय स्टार्टेड वर्किंग. पहिलं ते कोलॅबोरेशन झालं, मग त्या पिक्चर्समुळे मग नंतर मला पुण्यात काही 1-2 डिझायनर्सचे कॉन्टॅक्ट सापडले, त्यांना मग मी अप्रोच केलं. मग त्याच्यानंतर डिझायनर्स ऍज इन जसं मी म्हटलं की वेगळे वेगळे लुक्समध्ये तुमचे पिक्चर्स पाहिजे तुम्हाला. पहिले तर आजकाल सगळं जे काय आहे ते इन्स्टा वर्ल्ड पे सब चलता है काइंड ऑफ. मग ते इन्स्टाची माझी प्रोफाईल तेव्हा नवीन होती, सो म्हणजे कसं होतं की देर आर लॉट ऑफ अपकमिंग डिझायनर्स की ज्यांना मग तुम्ही अप्रोच करून काही तुम्हाला आउटफिट्स मिळाले, परत तुम्हाला काही अजून शूट्स करून घ्यायचे असतील तर त्यासाठी अगेन स्टायलिंग अँड एव्हरीथिंग इज नेसेसरी. मग तेव्हा मी नवीन होते ना, तर मला असं कुठली डिझायनर अशी पटकन तर त्यांचे आउटफिट्स देणार नाही, राईट, कारण नोन फेस नाहीये किंवा काहीच नाही. मग त्यामुळे कसं झालं की मुंबईतल्या शूट नंतर मला थोडासा फायदा असा झाला की इथे आल्यानंतर परत पुण्यात काही न्यू जे अपकमिंग डिझायनर्स होते की त्यांना असं दिसलं की बाबा हा ठीक आहे, गुड कॅमेरा प्रेझेन्स आहे किंवा फेस चांगला आहे, बॉडी लँग्वेज चांगली आहे, एखादा आपण ट्रायल म्हणून करू शकतो. मग असं म्हणून त्यांच्याकडनं मला काही आउटफिट्स मिळाले, काही स्टायलिंगच्या टिप्स मिळाल्या. मग तसं करून मग मी शैलेंद्र परदेशी म्हणून अगेन व्हेरी वेल नोन फोटोग्राफर इन पुणे, शैलेंद्र परदेशी, मग त्यांच्याकडनं मी 1-2 कोलॅबोरेशन मध्ये आम्ही शूट केले आणि आय गॉट रिली गुड रिस्पॉन्स. मग त्याच्यानंतर हळूहळू मग प्रिंट शूट्स, कॅटलॉग शूट्स हळूहळू करायला मी सुरुवात केली. सो म्हणजे इनिशियली मला खूप पापड वेलावे लागलेत, असं एवढं सोपं नव्हतं ते. तर येस.
तर आता इनिशियल जर्नीमध्ये जसं तुम्ही म्हणले आधी तुम्हाला म्हणजे फोटोग्राफर वगैरे शोधावं लागले, तर ते म्हणजे तुम्ही शोधलं कसं, म्हणजे ऑनलाईन थ्रू इंस्टाग्राम थ्रू शोधलं का? इंस्टाग्राम. कारण की इनिशियल कॉन्टॅक्ट बिल्ड करणं हा मेन पार्ट आहे, आणि सुरुवात कुठून करायची प्रत्येकाला वाटतं ज्याला या फील्डमध्ये यायचं म्हटलं. माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सवरनं मी असं म्हणेन की म्हणजे जसं मी माझ्या चुकांमधनं मी शिकली आहे बऱ्याच गोष्टी, की मला असं वाटतं जर तुम्ही एकदम इनिशियली स्टार्ट करत असाल ना, तर जर तुमच्याकडे प्रोफेशनल पिक्चर्स नसतील किंवा काय, ते कोलॅबोरेशन आणि ह्या फंदातच पडू नका. स्पेंड 50-60,000 जे काय असेल ते, फाइंड आउट हु आर गुड फोटोग्राफर्स, त्यांचं पेज चेक करा, त्यांची कामं बघा, सगळं बघा, आणि त्याच्यानंतर ना पहिलं बेसिक तुमचा पोर्टफोलिओ रेडी करा. त्या कोलॅब ह्याच्यामध्ये अडकूच नका तुम्ही, असं मला वाटतं. इनिशियली मला कोणी गाईड करणारं नव्हतं, बरोबर. त्यामुळे मला ज्यांनी म्हणजे जे काही थोड्याफार टिप्स ह्याच्याकडून त्याच्याकडून जे काय म्हणजे असं स्मॉल माझं सर्कल होतं, त्यांच्याकडनं जे काही मला कळलं त्याप्रमाणे मी इम्प्लिमेंट केलं ते. पण आता आफ्टर 2-3 years स्पेंडिंग इन मॉडेलिंग, मला असं वाटतं की जर तुम्ही एकदम फ्रेशर असाल, बिगनर असाल, पोर्टफोलिओ बनवून घ्या. खूप म्हणजे त्यात ते खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय नाही करू शकत तुम्ही म्हणजे पुढे काम, असं होतं ते. त्या नुसत्या पोर्टफोलिओ म्हणजे कसं होतं की एक प्रोफेशनल पोर्टफोलिओ तुमचा रेडी झाला ना की तुम्हाला एजन्सीजना अप्रोच करता येतं. कधी कधी फोटोग्राफर्स पण तुम्हाला थोडंफार गाईड करतात की कुठल्या एजन्सीमध्ये जा किंवा काय, तर ते तुम्हाला इनिशियली हेल्प होते. इकडे तिकडे उगाच रॅन्डम शूट करत बसून म्हणजे ना इन्स्टा मॉडेल बनून राहू नका. खरंच त्याच्यात करिअर करायचं असेल तर. म्हणजे त्याच्यामध्ये पण आजकाल कॅटेगरी झाली आहे, कारण मॉडेलिंग मध्ये पण काही सेल्फ प्रोक्लेम्ड मॉडेल्स असतात, ते फक्त इंस्टाग्रामसाठी काम करतात. तुम्हाला खरंच करिअर करायचंय, तुम्ही खूप जेन्युइनली म्हणजे ह्याच्यात सिरियसली तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल, तर त्याच्यासाठी काय बेसिक फर्स्ट स्टेप इज पोर्टफोलिओ. मग तेव्हा विचार नका करू, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा त्याच्याकडे. साधारण कितीपर्यंत चार्जेस लागतात? बेसिक तरी मला असं वाटेल की 25 to 30 जे आता चाललंय. पण जर तुम्हाला चांगल्या फोटोग्राफर कडून करून घ्यायचं असेल, जसं आता समीर सर झाले किंवा भरत पवार आहेत किंवा लॉट ऑफ देर आर गुड फोटोग्राफर्स, त्यांना अप्रोच केलं तर म्हणजे एक डोक्यात तेवढा एक अमाऊंट ठेवूनच चाला. मी 50-60 हजार रुपये घालवणार आहे, बट ऍट द एंड ऑफ द डे यू विल गेट गुड आउटपुट. कारण त्यांच्याकडनं एक्झॅक्टली ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. नाहीतर तुम्ही रॅन्डम नुसते इकडे तिकडे असेच रॅन्डम शूट्सच करत बसा, त्याच्यात वेळ वाया जाईल. मेन वेळ वाया नका घालू. पोर्टफोलिओ मध्ये किती फोटो असतात साधारण तरी? मिनिमम 2 to 3 लुक्स, 3 to 4 लुक्स करतात, काही 2 to 3 लुक्स करतात. फोटोग्राफर्सवर डिपेंड करतं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लुकचे तुम्हाला एक 7 to 8 पिक्चर्स मिळून जातात. पण ते उपयोगाचं आहे. म्हणजे आता असं वाटतं की इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर कसं होतं, अर्ध्या गोष्टी तुमच्या तिथेच क्लिअर होऊन जातात ना. तुम्हाला पोझिंगसाठी, ह्याच्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी गाईड करतात ते फोटोग्राफर्स. तिथे तुमच्या अर्ध्या गोष्टी क्लिअर होतात. आणि त्याच्यामधून पण तुम्हाला असं कळतं की बाबा नाही, मला अजून जरा ग्रूमिंगची गरज आहे का, काय आहे का. तर देर आर लॉट ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स. तर वाटलं तर एखादं तुम्ही क्रॅश कोर्स म्हणा, वर्कशॉप्स म्हणा करू शकता मॉडेलिंगसाठी, की जे तुम्हाला पोझिंग मध्ये गाईड करतात किंवा व्हॉट काइंड ऑफ मॉडेलिंग इज सुटेबल फॉर यू, मग ते तुम्हाला तिथे सांगतात. तर कोर्सेस तुम्ही केले होते का काय आधी, कोर्सेस त्या रिलेटेड? ओके. तर मला असं होतं की इनिशियली जेव्हा मी सुरू केलेलं तर हेच रॅन्डम कोलॅब्स वगैरे 2-3 फोटोग्राफर्स बरोबर वगैरे काम केलं होतं. पण मग त्याच्यामध्ये ना मलाच थोडंसं असं मला एक आहे ओव्हर थिंकिंग करायची मला सवयच आहे. आय एम नेव्हर सॅटिस्फाईड विथ माय वर्क. मला सारखं असं वाटत असतं की नाही हे चुकलंय, ते चुकलंय, ते चुकलंय. मग मला त्याच्यामधनं असं माझेच पिक्चर्स बघून मला असं रिअलाइज झालं की नाही, कुठेतरी काहीतरी माझं पोझिंग कमी पडतंय किंवा माझं एक्सप्रेशन्स कमी पडतायत. मग त्यासाठी मी काय करू? मग थोडंफार रिसर्च केलं, काय करायचं काय नाही. युट्यूबवर देर आर लॉट ऑफ चॅनल्स की जिथे मॉडेल्स पण सांगतात ना त्यांचे एक्सपिरियन्सेस. आणि माझेही 1-2 ज्या मॉडेल फ्रेंड्स नवीन झाले होते, मग त्यांनी मला थोडंसं गाईड केलं की पुण्यात पण अशा काफी एजन्सीज आहेत की ज्या ट्रेन करतात मॉडेल्सना बेसिकली. पोझिंग वगैरे सगळं शिकवतात. तर मग मी तन्वी खारोटेच्या अंडर ट्रेनिंग घेतलं. तेव्हा तन्वी खारोटे मिस अर्थ होती. मिस अर्थ? मिस इंडिया अर्थ. तिने ते पॅजंट जिंकलं होतं तेव्हा. आणि मग तिची नवीन इन्स्टिट्यूट तिने स्टार्ट केलेली, कॉन्फिडन्स अँड क्राउन्स. अच्छा. तर त्यांच्याकडे मग मी एक 1 वीकचं ट्रेनिंग घेतलं की ते थोडंसं त्यांनी शिकवलं, म्हणजे की पोझिंग कसं पाहिजे, काय पाहिजे, एक्सप्रेशन्स कसे चेंज करायचे, हाऊ टू होल्ड अ पर्टिक्युलर पोज किंवा तुमचं बॉडी पॉश्चर वगैरे. मग हे थोडंसं कळलं, डाएट किंवा एव्हरीथिंग. आणि मुळात तुम्ही कुठल्या टाईपच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे लाईक मॉडेलिंग मध्ये पण म्हणजे असं मी म्हटलं की इट्स अ वास्ट फील्ड, की खूप सारे ऍस्पेक्ट्स बघावे लागतात. मग तुम्ही त्याच्यात नक्की कुठल्या कॅटेगरीत फिट होता त्याप्रमाणे मग कसं तुम्ही अप्रोच करा डिझायनर्सना, ब्रँड्सना किंवा एजन्सीजना, मग हे तिकडनं कळलं. सो येस.
तर आता आपण सगळ्यात म्हणजे बेसिक मध्ये जाऊया. जसं तुम्ही म्हणले मॉडेल खूप वास्ट फील्ड आहे. ऍक्च्युअल मिनिंग काय मॉडेलिंगचं? म्हणजे मॉडेल आपण जनरली फक्त फोटोज बघतो किंवा रॅम्प वॉक बघतो. सगळ्यांना रॅम्प वॉक म्हणजेच मॉडेलिंग असं मिथ आहे किंवा लोकांना असं वाटतं. तर मॉडेलिंग मध्ये काय काय येतं ऍक्च्युली? मॉडेलिंग रॅम्प वॉकच आहे हे तर सगळ्यात म्हणजे जगात मोठं मिथ आहे. आणि ऑब्व्हियसली दॅट इज अ पार्ट ऑफ मॉडेलिंग, ज्याला आपण रनवे मॉडेलिंग म्हणतो. पण रनवे मॉडेल्स ज्या डिझायनर्सना रिप्रेझेंट करतात, ब्रँड्सना रिप्रेझेंट करतात फॅशन शोज मध्ये वगैरे, दॅट इज वन टाईप ऑफ मॉडेलिंग. बट अपार्ट फ्रॉम दॅट आता असं झालंय की त्याच्यामध्ये पण आता कसं आहे की बाकीचे भरपूर कॅटेगरीज झाल्यात आता मॉडेलिंगमध्ये पण. नुसतं तेवढंच एक लिमिटेड नाहीये. आता प्रिंट शूट्स असतात त्याच्यासाठी मॉडेल्स लागतात, किंवा मोठे मोठे जे होर्डिंग शूट्स होतात त्याच्यासाठी मॉडेल्स लागतात. मोठे मोठे जे हॉटेल्सचे रेस्टॉरंटचे ब्रँड आहेत त्याच्यासाठी त्यांना मॉडेल्स लागतात, ज्याला आपण लाईफस्टाईल शूट्स म्हणतो की येस. त्याच्यानंतर झालं ज्वेलरी ब्रँड अँड ऑल दॅट. सो बेसिकली देर आर लॉट ऑफ टाईप ऑफ मॉडेलिंग. पहिली गोष्ट म्हणजे प्रिंट मॉडेल झालं, त्याच्यानंतर प्रिंट मॉडेल्स, प्रिंट शूट्स म्हणजे सारीचे ब्रँड्स आहेत किंवा हे जसं मी म्हटलं तुम्हाला प्रिंट शूट्स, प्रिंट मीडिया झालं. त्याच्यानंतर आता डिजिटल ऍड्स असतात ते झालं. टेलिव्हिजन कमर्शियल्स जे आपण टीव्ही ऍड्स बघतो, दॅट इज ऑल्सो अ टाइप ऑफ मॉडेलिंग. दॅट ऑल्सो कम्स इन ऑब्व्हियसली मॉडेल्स, ऍक्टर्स, एव्हरीथिंग. लाईक इन्फ्लुएन्सर्स जे आता नवीन एक सध्या ट्रेंड चालू आहे. अगेन दॅट इज ऑल्सो नावडेज पार्ट ऑफ मॉडेलिंग ओनली, काइंड ऑफ. बरोबर असं आहे. तर अजून कोणकोणते फील्ड्स आहे मॉडेलिंग मध्ये? जसं तुम्ही म्हणाले लाईफस्टाईल, परत अजून टेलिव्हिजन, प्रिंट. तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते ब्रांचेस म्हणू शकतो किंवा टाइप्स म्हणू शकतो? कुठं कुठे युज होतो मॉडेल्सचा वगैरे, किंवा कुठं कुठं मॉडेलने एका फोटो काढला तर ते कुठं कुठे युज होऊ शकतो असं? दॅट टोटली डिपेंड्स. म्हणजे फोटोज कुठे युज होतील हे तर म्हणजे टोटली एक डिफरंट मुद्दा झाला तो. पण म्हणजे जसं प्रिंट शूट्स असतील तर त्याचे न्यूजपेपरमध्ये जे आपण बघतो ऍड्स, मग ते त्याच्यामध्ये युज होतं. डिजिटल म्हणजे असेल तर इंस्टाग्रामवर तर प्रत्येक डिझायनरचं आपापलं पेज आहे तिथे युज होतं. त्याच्यानंतर वेबसाईट्सवर युज होतात ते फोटोज त्यांच्या. गार्मेंटचं असेल तर गार्मेंटचं, ई कॉमर्स जसं आता अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर आपण जे काही बघतो, अगेन नो दॅट इज ई कॉमर्स, ई कॉम शूट जसं मी म्हटलं. दॅट इज अगेन वन सेगमेंट. अच्छा. म्हणजे वर्क फ्लो कसं आहे ऍक्च्युअली मध्ये? आता मॉडेल समजा मी एक मॉडेल आहे तर माझ्याकडे काम कसं येईल, किंवा मला ब्रँड्स अप्रोचेस कसं होईल का मी ब्रँडला अप्रोच केलं पाहिजे? हाऊ इट वर्क्स? ओके. सो आता असं आहे की देर आर अगेन टू टाइप्स. ओके. एक आहे की जे फ्रीलान्सिंग करतात. फॉर एक्झाम्पल आता मी, आता दॅट इज वर्किंग फॉर मी, की फ्रीलान्सिंग करते मी. आणि दुसरे असतात की जे एजन्सीशी त्यांचं म्हणजे एक टायअप असतं. सो जर डिपेंड्स हवी तर मला असं म्हणायचंय की जितक्या लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एजन्सी बरोबर टायअप करता येईल तेवढं करावं. त्याच्यामध्ये असं बेनिफिट आहे की तुम्हाला वर्क फ्लो म्हणजे एवढं असं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एजन्सी तुमच्यासाठी काम आणते, ऑब्व्हियसली देईल की सर्टन पर्सेंटेज, पण दॅट इज वर्थ. कारण तुम्हाला तेवढं बॅक टू बॅक काम मिळत राहतं. तुम्हाला जावं नाही लागत ब्रँड्सकडे. एजन्सी सगळं हँडल करते. तुमचे फोटोज पाठवण्यापासून तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ते सगळं इम्प्लिमेंट करण्यापर्यंत, अगदी शूट्स आणि एव्हरीथिंग दॅट इज देअर. आणि दुसरं म्हणजे फ्रीलान्सिंग जे आता मी करते. मग मला कसं होतं की आता ठीक आहे 2 वर्षांपासून आता थोडंफार माझं मी इन्स्टावर ऍक्टिव्ह आहे. मला जे काही एन्क्वायरीज आल्यात आत्तापर्यंत सगळ्या मला इन्स्टा डीएम थ्रू आल्यात. पण मग कसं आहे ना, दॅट इज थोडासा अनसर्टन, कधी येतं कधी नाही येत. त्यामुळे ते कसं असतं की राईट टाइम असताना एजन्सीला अप्रोच करा. आणि अगेन एजन्सीला अप्रोच करायचं असेल तर यू हॅव टू हॅव प्रोफेशनल पोर्टफोलिओ रेडी टू सेंड देम. पण एजन्सी थ्रू केलेलं कधीही चांगलं. एजन्सी तरी किती चार्ज करत असेल काय? एजन्सी चार्ज करते म्हणजे एजन्सीचं त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं कमिशन असतं ना आपापलं. अच्छा. ते डिफर करतं. म्हणजे प्रत्येक शूटच्या मध्ये कमिशन नाही, त्यांचं इयरली कमिशन असतात. त्यांचे प्रत्येक शूट्सच्या मागे त्यांचं कमिशन असतात. आय हार्डली नो, बट 30-40% डिपेंड्स तुम्ही कुठल्या एजन्सीला करताय. 30-40% एवढं? ऑब्व्हियसली. म्हणजे तुम्हाला ते कारण काम पण तर तेवढं देतायत ना, बॅक टू बॅक. तुम्हाला आज अशी धावपळ नाही ना करावी लागत की अरे ह्या ब्रँडला अप्रोच कर, त्या डिझायनरला अप्रोच कर, मग फॉलोअप्स घे, हे घे ते घे. हे सगळं हेडेक तर एजन्सीच आहे. तर डेफिनेटली दे विल कीप सर्टन पर्सेंटेज विथ देम. तर असं आहे. तर आता समजा काम भेटलं
तर काम भेटल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते, म्हणजे तुम्हाला त्या ब्रँड सोबत काम करताना काय काय पॉईंट्स कन्सिडर केले पाहिजे, किंवा आता जसं माझं हे पॉडकास्ट आहे, मग मी सगळे लाईट्स वगैरे किंवा सेटअप वगैरे घेऊन येतो, तर तुम्हाला असं काय घेऊन जावं लागतं? नाही, बिंग अ मॉडेल आम्हाला कशाला घेऊन जावं लागेल, ते फोटोग्राफरचं काम आहे. अच्छा. आणि सोबत मेकअप वगैरे किंवा ड्रेसिंग ते सगळं तर ऑब्व्हियसली ते तर तो जो ब्रँड आहे पर्टिक्युलर, मी कमर्शियल शूट करते तर हा माझा हेडेक नाहीये ना, मी का करेन, ते त्यांचं आहे सगळं, ते अरेंज करतात एव्हरीथिंग. हा, मी माझं काहीतरी एखादं पर्सनल मी काहीतरी कॉन्टेंट मला शूट करायचंय म्हणून मी काहीतरी ठरवते, लाईक कोलॅब, की मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय किंवा काय, फॉर माय सेल्फ, फॉर माय फन. मग अशा वेळेला ऑब्व्हियसली आय विल अप्रोच मेकअप आर्टिस्ट, आय विल अप्रोच फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स. मग प्रत्येकाच्या वेळेनुसार ते आम्ही ठरवतो एखादं शूट आणि करतो. अच्छा. मेकअप आर्टिस्ट, आता प्रत्येकांचे मेकअप पर्सन वेगळे वेगळे असतील, तर त्यामध्ये तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला का, म्हणजे एक म्हणजे अनसर्टिनिटी म्हणा, किंवा जास्त मेकअप केलाय किंवा स्किनला काय इश्यू दिलाय त्या रिलेटेड? असं इनिशियली मला जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा आलं होतं, बिकॉज आय वॉज एक्सप्लोरिंग. मी वेगळ्या मेकअप आर्टिस्ट बरोबर काम केलेलं आहे सगळे, मग काही चांगले होते, काहींचं मला नाही पटायचं किंवा काय, पण ऍज सच म्हणजे कधी इतकं नाही, मोठं कधी नाही. आणि जितकं तुम्ही, आणि आता मी जे कमर्शियल शूट्स करेन किंवा काय, तर त्यांच्याकडे ते त्या लेवलचेच मेकअप आर्टिस्ट असतात ना, हा प्रश्नच येत नाही तिथे. बरोबर. ते इनिशियली होतं वेन आय वॉज न्यू, मी ओळखत नव्हती कोणाला, काय नाही, आणि तेव्हा तर मी जस्ट म्हणजे एक एक्सप्लोरिंग वाल्या फेज मध्ये होते, तर मग तेव्हा असं थोडंफार. तर ते एक्सप्लोरिंग वाल्या फेज मध्ये तर तुम्ही म्हणजे ब्रँड्सचा जसं अप्रोच केला, राईट, तर इनिशियली ब्रँड्सचं हे होतं की बाबा हा न्यू आर्टिस्ट आहे, किंवा तुम्हाला टिकेट फॉर ग्रांटेड असं कधी झालंय? बऱ्याचदा, सुरुवातीला बऱ्याचदा. म्हणजे आता ऍटलिस्ट मी माझा एक से आहे हा असं ठेवू शकते समोर, की मला ही एखादी गोष्ट नाही पडली तर मी सांगू शकते की नाही, मी हे नाही. पण इनिशियली ऑब्व्हियसली, कारण आता नवीन आर्टिस्ट म्हटल्यावर नाही, म्हणजे थोडंफार कमी जास्त बोलू पण शकत नाही का, नाहीच बोलू शकत. दिस इज अ फर्स्ट शूट, किंवा आपण फ्रेशर्स ऍज अ फ्रेशर्स म्हणून, हो, फ्रेशर्सना थोडंफार ऑब्व्हियसली जावंच लागतं एखाद्या प्रोसेस मधनं. तर म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमच्या समोर जेव्हा एखादी एक्सपिरियन्स्ड मॉडेल असते, मग तिला ज्या पद्धतीने तिचे सगळे टँट्रम्स आणि एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ, तसं तुम्ही जेवढे नवीन असताना तर पीपल टेक यू फॉर ग्रांटेड समटाइम्स. थोडंसं होतं ते इनिशियली, जोपर्यंत त्यांना तुमचं काम दिसत नाही, तर ते आहे. तो जर्नी, आता एखाद्याला समजा ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर त्याने काय काय असं पॉईंट्स कन्सिडर केले पाहिजे? सगळ्यात आधी तर तुम्ही जसं म्हणले, तुम्ही डायरेक्ट एंट्री केली, तर तो कॅमेरा फेसिंग म्हणा किंवा पोझिंग वगैरे, तो कॉन्फिडन्स कुठून आला तुम्ही? मला कॅमेरा प्रेझेन्स किंवा कॉन्फिडन्स म्हणजे ह्या बाबतीत जर म्हणत असाल तर माझं असं होतं की हे असं रातोरात एकदम अचानक उठून माझ्या डोक्यात नाही आलंय ना. मला लहानपणापासून, माझ्या कॉलेज डेज पासून मला इच्छा होती की मला मॉडेलिंग करायचं, हे ते, आणि थोडंफार नॉलेज पण होतं, नाही असं नाही. तर मला तसा काही असा इश्यू काही असा फेस केला नाही मी तेव्हा. कॅमेरा फेसिंग बद्दल तर नेव्हर. लाईक कॉन्फिडन्स कमी जास्त कुठेतरी व्हायचा कधी, की जेव्हा एखादा तुम्ही कॉन्सेप्ट करताय आणि तुम्हाला थोडंफार पोझिंग मध्ये ते नाही येते जे फोटोग्राफरला एक्सपेक्टेड आहे. मग कसं होतं की तेव्हा जेव्हा फोटोग्राफर इज इन्स्ट्रक्टिंग यू, मग त्याचं इन्स्ट्रक्शनला पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं तर ठीक आहे, पण कधी कधी कसं होतं की आपण त्याला एकदम वेगळ्याच लेवलला घेऊन जातो आणि मग आपलं जेवढं येत असतं ते पण डाऊन व्हायला होतं. हे असं व्हायचं तेव्हा होतं, असं ते कमी जास्त. तर त्यासाठी मी असं म्हणेन की डू युअर होमवर्क ऑलवेज. इफ यू आर न्यू, यू आर वर्किंग विथ अ व्हेरी वेल नोन फोटोग्राफर, आधी होमवर्क, त्याचं काम काय आहे काय नाही अंडरस्टँड करा, त्याचे एक्सपेक्टेशन्स काय असतील काय नाही, त्याच्या कामातनच दिसतं ते. आणि दुसरं, तुमचं फॉर एक्झाम्पल जर इट्स अ क्रिएटिव्ह शूट म्हणजे तुमचं आणि त्या फोटोग्राफरचं, तर पहिली गोष्ट म्हणजे मूड बोर्ड, लाईक काय काइंड ऑफ आउटफिट्स असणार आहेत, काय टाईप ऑफ पोजेस आर रिक्वायर्ड. जर तुम्हाला येत नसतील, 1 ते 2 दिवस घ्या, मिररच्या समोर प्रॅक्टिस करा, लर्न मिनिमम गोष्टी. हो, म्हणजे मी म्हणेन 40-50% तुमचा होमवर्क रेडी पाहिजे, की तिथे गेल्यावर मी ब्लँक आहे, मला काय करू माहितीच नाहीये, मला आउटफिटच माहिती नाही, मला माझा लुकच माहिती नाहीये, देन डेफिनेटली कॉन्फिडन्स तुमचा पडणार, खाली ड्रॉप होणार. तर ते थोडंसं होमवर्क करून जा. जर तुम्ही कुठल्या कोर्स नाही केलाय, काही नाही केलं आणि आता बस मला डायरेक्टली म्हणजे सुरू केलंय मी, जस्ट होमवर्क. बाकी तिकडे गेल्यानंतर फोटोग्राफर तुम्हाला गाईड करतातच. स्टायलिस्ट असेल तर इव्हन स्टायलिस्ट पण गाईड करतात. असं आहे, थोडंसं प्रॅक्टिस. होमवर्क मध्ये अजून काय काय इन्क्लूड केलं पाहिजे? जसं तुम्ही म्हणले फोटोग्राफर काय म्हणजे कोणता आहे, त्याच्या रिलेटेड पेजेस किंवा टॉपिक्स आपण आधी स्टडी केलं पाहिजे. तर अजून काय काय, जसं तुम्ही कॅमेरा फेसिंग म्हणले, तर तो पॉईंट कसा इम्प्रूव्ह करावा?
सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, ट्रायपॉड आहेत, एव्हरीथिंग इज देअर, राईट. तर थोडंसं ट्रायपॉड सेट करून थोडंफार जेव्हा आपण पोझिंग करतो ना, तर फ्रंट कॅमेरा नका ऑन करू. कारण आपण जेव्हा असं समोर बघतो ना, तर डेफिनेटली आपण चांगलंच हे करणार, म्हणजे लाईक आपल्याला दिसतंय ना व्हॉट आय एम डुईंग. तर मी त्याच्यात काही मी चुका करणार नाहीये, मी म्हणजे असं नकळत माझ्याकडनं ते परफेक्टच होणार आहे. कॅमेरा बॅक साईड ठेवा आणि देन यू डू युअर पोझिंग इन ऑल. फर्स्ट चेक ऑन पिंटरेस्ट आहे किंवा तुम्ही गुगलवर नुसतं सर्च जरी केलं तुमचं ज्या टाईपचं शूट आहे किंवा मूडबोर्ड जरी तुमच्याकडे आलेला असेल तर एक काही 5-6 पोजेस कळतात तुम्हाला की हे असं करायचंय, तसं करायचं, तसं करायचंय. तेच कॅमेरा बॅक साईडला पाहिजे अँड देन यू डू इट. जे तुम्ही बघितलंय, म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत ज्याचा रिसर्च केलाय ना तुम्ही, ते तुम्ही करा आणि मग तो व्हिडिओ चेक करा. तुम्हाला लगेच कळेल की अरे माझं इथे चुकतंय, तिथे चुकतंय, तिथे चुकतंय. असा होमवर्क करा. हे मला एका अलिसिया राऊत म्हणून खूप फेमस मुंबईची मॉडेल आहे, अलिसिया राऊत खूप सिनियर मॉडेल होत्या त्या. आता त्यांची इन्स्टिट्यूट आहे कोकोबेरी. तर त्यांच्या एका स्टुडंटनी मला हे सांगितलं होतं. तिने माझा वर्कशॉप घेतला होता, एक छोटासा पोझिंग वर्कशॉप. हा, तर तेव्हा मला तिने सांगितलं होतं. मी आधी काय करायचे, मिररच्या समोर पोझिंग जे आपण करतो ना, मी फ्रंट कॅमेरा तसं ऑन करून मग मी त्याच्या समोर करायचे आणि मग ते बघायचे. तर ती म्हणाले नको, जेव्हा तू बघतेस ना स्वतःला तर तुला माहितीये तू कुठे चुकणार आहेस, काय करणार आहेस, काय नाही, तू चुका करणारच नाही. तुला खरंच त्यातनं शिकायचं असेल तर कॅमेरा बॅक साईड, देन डू इट आणि मग बघ तुझं कुठे चुकतंय काय. तर हे होतं. तर तसा अभ्यास करा. म्हणजे हा पॉईंट फक्त मॉडेलिंगसाठी नाही तर कंटेंट क्रिएटरसाठी पण सगळ्यांसाठी आहे. बॅक कॅमेरा चालू ठेवून परफॉर्म करायचं. बॅक कॅमेरा चालू ठेवून परफॉर्म करायचं की आपल्याला बरोबर कळतं आपण किती पाण्यात आहोत, ते कुठे काय चुकतंय. तुम्ही मध्ये एक पॉईंट केला होता, काय म्हटलं, मूड काहीतरी, मूडबोर्ड काय ते? मूडबोर्ड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आता ब्रायडल शूट करते, फॉर एक्झाम्पल मी ब्रायडल शूट करते, तर काय टाईपच्या पोजेस आणि काय एक्सपेक्टेड आहेत, काय टाईपच्या पोजेस आणि ऑल दॅट एक्सपेक्टेड आहे, तर ते तुम्ही फोटोग्राफर आणि तुमच्या स्टायलिस्ट कडनं किंवा मेकअप आर्टिस्ट कडनं मागून घ्या. कारण ब्रायडल म्हणजे नुसत्या 4-5 अगदी त्या टिपिकल पोजेस असतात त्या नको असतील मे बी त्यांना त्याच्यामध्ये पण काहीतरी एडिटोरियल करायचं असेल. नाही तर तुम्ही जाल एकदम बेसिक ह्याच्या तयारीने आणि त्यांचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतील. मग ते तिथे जाऊन जर त्यांनी तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरू केलं, हे कर, ते कर, ते कर, हाय फॅशन थोडंसं त्याच्यामध्ये पाहिजे किंवा एडिटोरियल हे पाहिजे, टच पाहिजे, तुम्हाला तेव्हा नाही कळणार ते की अरे हे तर मला माहितीच नाहीये काय. सो मूडबोर्ड तुम्ही एकदा मागवलात ना की काय होतं की ते त्या टाईपच्या पोजेस एव्हरीथिंग ते तुम्हाला एक कोलाज बनवून पाठवलं जातं, पीडीएफ करतात जनरली मेकअप आर्टिस्ट किंवा स्टायलिस्ट बेसिकली ते पाठवतात तुम्हाला एक की बाबा आम्हाला हे असं असं अपेक्षित आहे. मग ते तुमच्या डोक्यात असतं की ओके हे एक्सपेक्टेड आहे माझ्याकडनं, तुम्ही त्याप्रमाणे माझा थोडासा स्टडी करून जाईल. आणि जे तुम्ही स्टडी करताना दुसऱ्या दिवशी ऍक्च्युअली माझ्या बाबतीत असं होतं की मी जितका अभ्यास करून जाते ना, मला असं वाटतं कधी कधी आउट ऑफ सिलेबस प्रश्न येत आहेत. कारण मी अशा फोटोग्राफर्स बरोबर काम करते की मी स्टडी काहीतरी करून जाते, तिकडे काहीतरी वेगळंच होतं. पण फक्त एवढंच आहे की ऍटलीस्ट मी पूर्ण ब्लँक नाही जात ना, बरोबर, काहीतरी मी प्रिपेअर करून जाते. मग नंतर तिथे काय रिक्वायर्ड चेंजेस असतात ते सांगतातच करायला की ओके हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. राईट. जसं आता इंट्रो चालू करताना मी पण ब्लँक चालू होतो. आता जसं साडीचं पण शूट झालं, आता त्या साडीचं जरी आता मी म्हटलं ना, असं मी खूप साडी शूट केलेत, म्हणजे मोस्टली मला दॅट्स माय झोन, मला आवडतं. पण ते साडीच्या शूटमध्ये पण म्हणजे देर आर अगेन टाईप्स आहेत ना त्याच्यामध्ये पण. काही असतं की ज्याच्यात तसे ते टिपिकल इंडियन काइंड ऑफ पोजेस, तुमच्या 3 ते 4 पोजेस असतात, त्याच सगळीकडे चालतात. प्रत्येक वेळेला ते तुमच्याकडनं तेच अपेक्षित असेल असं नाहीये ना. कधी कधी असं पण वाटू शकतं की तुम्ही अजून त्याला किती एनहान्स करू शकता, अजून तुम्ही त्याच्यात काय डिफरंट ऍड करू शकता. मग त्यासाठी जर तुम्ही त्याचा अभ्यासच केला नसेल तर ते तुम्हाला नाही येणार. त्याला अजून वेगळ्या पद्धतीने मी कसं प्रेझेंट करू, काइंड ऑफ त्याचं टिपिकल मोनोटोनस नाही वाटलं पाहिजे. त्यासाठी जसं आता साडी ब्रँड म्हणले तुम्ही, तर साडी ब्रँड समजा एक माझं शॉप आहे XYZ साडीज म्हणून, तर मी कोणाला अप्रोच करणार की बाबा मला असे फोटोज पाहिजे, तर ती एक सेपरेट एजन्सी असते, राईट? हो. मग ते पोजेस वगैरे ते एजन्सी डिसाईड करते का त्यांचा एक म्हणजे सेपरेट स्टायलिस्ट असतो किंवा डिझायनर असतो? मोस्टली साडीचे जेवढे पण मी कॅटलॉग शूट्स केलेत तर ते असं असतं की इट्स अ टीम वर्क बेसिकली. ऍज अ क्लायंट तुमचे पण काही एक्सपेक्टेशन्स असतीलच ना, तुम्ही जेवढं एक्सप्लोर करणार ऑनलाईन आणि हे ते, तुम्हाला असं असेलच ना की नाही मला ह्या टाईपचं पाहिजे, मला त्या टाईपचं पाहिजे. त्याच्यानंतर मग स्टायलिस्टचा काहीतरी आपला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, फोटोग्राफरचा असतो, मेकअप आर्टिस्टचा असतो, आणि मग ते एक कन्क्लुजन त्याच्यात निघतं की ओके ह्यातल्या आउट ऑफ ऑल दीज
पॉइंट्स, आम्ही ह्या काही गोष्टी अचीव्ह करू शकतो, काही नाही. ते तसं आहे. तर साडी कॅटलॉगचं तुम्ही जसं आधी म्हणले होते की जनरली एक साडी तर आपण म्हणजे ट्राय करायला मॉडेलला देत नाही. 15 ते 20 मोर दॅन दॅट. कधी कधी तर आम्ही जे कॅटलॉग शूट्स मी जेवढे केलेत ना, कधी कधी तर 50 साड्या असतात चेंज करायला. 50 साड्या एका दिवशी शूट करायला होतात. दिवसभर जातो. 12 hours शिफ्ट. अरे बापरे. 12 hours शिफ्ट असं असतं. मी साडीचे कॅटलॉग्स करून करून आता थकली आहे. म्हणजे आता बस झालंय मला ते. नाव आय एम मोर इंटरेस्टेड इन डिजिटल ऍड्स. कारण मला जनरली असं लोक म्हणतात की तुला TVC साठी किंवा ह्या टाईपच्या ऍड्ससाठी ट्राय केलं पाहिजे बिकॉज ऑफ फेस इज एक्सप्रेसिव्ह. लँग्वेज चांगली आहे, तू बोलू शकतेस, कम्युनिकेट करू शकतेस त्या पद्धतीने. सो तू तिथे फोकस कर. त्यामुळे आता मी थोडासा माझा फोकस शिफ्ट केलाय. साडीचे कॅटलॉग शूट्स आर व्हेरी बोरिंग. त्याच्याबद्दल सांगा थोडं. साडी म्हणजे तुम्ही 50 साडी एका दिवसात कसं काय करतात ते डिपेंड करतं. म्हणजे म्हणून तर मी म्हटलं ना की काय टाईप ऑफ शूट आहे. कधी एडिटोरियल असेल तर त्याच्यामध्ये जास्त होत नाहीत, 5 to 10 चेंजेस असतात. पण एखाद्याचं असं असतं की बाबा एडिटोरियल वगैरे सगळं गेलं खड्ड्यात, मला माझ्या 50 साड्या डिस्प्लेला माझ्या वेबसाईटमध्ये हे करायच्या आहेत, ऍड करायच्या आहेत. सो पटापट 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 चेंजेस त्याच्यामध्ये. मग त्याच्यात एवढं पोझिंगचं वगैरे काही रॉकेट सायन्स नाहीये. फोटोग्राफरच सांगतो तुम्हाला ह्या 3 पोजेस आहेत, बस त्या देत राहा, काही डोकं लावायची गरज नाही. म्हणून असं म्हटलं ना टाईप्स, त्याच्यामध्ये पण एवढे छोटे 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 टाईप्स आहेत. अगदी साधं ज्वेलरीचं जरी शूट म्हटलं तरी त्याच्यामध्ये पण अगेन देर आर टाईप्स की ते कशासाठी वापरणार आहेत. ई-कॉम शूट असेल तर त्याच्याकडे जास्त पोझिंग वगैरे एवढं तेवढं काही लागत नाही. क्रिएटिव्ह असेल की मेन त्यांचा फोकस फक्त प्रोडक्टवर आहे त्यांच्या. जसं तुम्ही मला विचारलं ना मॉडेलिंग म्हणजे नक्की काय, आपण ऍक्च्युअली रिप्रेझेंट करत असतो एखाद्या प्रोडक्टला, एखाद्या ब्रँडला. बरोबर. सो तर तुम्ही जसं म्हणले म्हणजे बॉडी पोझिंग वगैरे किंवा असं आपण स्वतःला मॉडेल आपण म्हणतो, त्यावेळेस आपल्याला फिट राहणं तर आवश्यकच आहे, राईट. आणि फेशियल एक्सप्रेशन असणं पण गरजेचं आहे. तर ते करायला आपण काय काय पॉईंट्स कन्सिडर करू शकतो. म्हणजे एखादं फेशियल एक्सप्रेशन, ऍक्टर तर आपण होऊ नाही शकत, तर ऍक्टरचे काय काय पॉईंट्स आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा आपण शिकू शकतो. बेसिक म्हणजे ओके, सो फेशियल एक्सरसाइजेस पण असतात. इफ यू चेक ऑन युट्यूब की त्याच्या फेशियल एक्सरसाइजेस असतात, ते करावे लागतात. ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात, ते करावे लागतात. कारण त्यांनी खूप फरक पडतो, खूप जास्त. तुम्ही तेवढी फ्लेक्झिबिलिटी येते ना तुमच्यात फेसमध्ये, ऑब्व्हियसली खूप आहे. त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन असतं. कशासाठी हे, कशासाठी की तुम्ही जे आता मी म्हटलं ना की जिथे डायलॉग्स आर इन्क्लुडेड, लाईक TVC आहे किंवा डिजिटल ज्या आता ऍड्स चालतात, व्हिडिओ, त्याच्यासाठी ते बेसिक आहे. बट बेसिक जस्ट थोडंसं. मग तिथे तुम्ही असं पुतळ्यासारखं उभं नाही ना राहू शकत. असं डायलॉग्स तर नाही ना तुम्ही बोलू शकत. यू हॅव टू एक्सप्रेस युअर सेल्फ. मग तसं असतं. तर काय काय असे म्हणजे काय काय एक्सप्रेशन्स आपण शिकायला पाहिजे त्या रिलेटेड, थोडं म्हणजे अजून डिटेलमध्ये सांगू. म्हणजे कसं आहे की एक्सप्रेशन्स डिटेलमध्ये अगदी सांगायचं झालं तर म्हणजे लाईक जसं एखादी आता विमची ऍड आहे, अगदी बेसिक. कशाची? विमची ऍड आहे, विम बारची ऍड आहे फॉर एक्झाम्पल. आणि त्याच्यात तुम्हाला एक 4 ते 5 डायलॉग दिले, तुम्ही यू आर प्लेइंग अ रोल ऑफ अ फादर ऑर अ मदर. पण डेफिनेटली त्याच्यामध्ये काय आता ते डायलॉग्स काय, कसे डायलॉग्स आहेत, काय आहेत, त्याला अंडरस्टँड करून किंवा तुमचं तिथे अगदी तुम्हाला खदाखदा हसायचंय का नॉर्मल तुम्हाला कॅज्युअली काही डायलॉग्स बोलायचे आहेत, मग त्याप्रमाणे थोडंफार ते देता आलं पाहिजे तुम्हाला, जसं तुमचे डायरेक्टर तुम्हाला जसं सांगत असतील त्याप्रमाणे. जसं एखाद्या माणसाला किंवा एखाद्या वुमेनला जॉलाईन वगैरे असणं आवश्यक आहे का, किंवा नॉर्मल फेशियल एक्सप्रेशन फेस असलं तरी होऊ शकतं? डिपेंड्स की तुम्ही काय टाईप ऑफ, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत मोडता. आता फॉर एक्झाम्पल जर मी TVCs करतेय किंवा मी डिजिटल मीडियावाले शूट्स करतेय, मी हाय फॅशन मॉडेल असायची गरज नाहीये त्याच्यासाठी. त्याच्यासाठी माझा हा नॉर्मल फेस पण चालणार आहे. लाईक किंवा मी म्हणजे हेच म्हटलं मी, जसं ह्या टाईपच्या शूटसाठी तुम्हाला इतकं म्हणजे गरज नाही. ऑब्व्हियसली जनरल बेसिक फिटनेस तर पाहिजेच. त्याच्यासाठी असं इतकं म्हणजे ते अगदी जॉलाईन आणि हे सगळं कुठे, मस्क्युलर बॉडी वगैरे, कारण की खूप मिथ्स आहेत किंवा मस्क्युलर बॉडी किंवा हाईट वगैरे. हाईट तर पाहिजे असेल. हाईट कुठे लागते? फक्त रनवे मॉडेल्स ज्या असतात त्या त्यांना टॉल लागतात का, कारण डिझायनर्स
मोस्टली जे त्यांचे आउटफिट्स असतात डिझायनर्सचे ते त्या टॉल मॉडेल्ससाठी डिझाईन केलेले असतात ना, टॉल पीपल. त्यांना मेन त्यांचं ते काय म्हणतात त्याला, डिस्प्ले त्यांना जो करायचा असतो त्या शोज मध्ये वगैरे, त्यासाठी त्यांना तशा मॉडेल्स लागतात एकदम लीन स्किनी. आणि हे मग बेसिकली तिथे तुमचे लुक्स मॅटर नाही करत, त्यांना ते तेवढंच पाहिजे असतं. लुक्स नाही मॅटर करत किंवा तुमचा कलर नाही मॅटर करत फॉर लॉट ऑफ ब्रँड्स, किंवा म्हणजे पर्टिक्युलर बॉडी टाईपच असलं पाहिजे किंवा असं, हे मॅटर नाही करत. हे कुठे तिथे, किंवा एखादा हाय फॅशन जे शूट्स असतात बेसिकली त्याच्यासाठी ते रिक्वायर्ड आहे की एकदम चिझल्ड फेस पाहिजे आणि हे. पण नॉर्मल आपण जे डे टू डे आपण ज्या ऍड्स बघतो त्याच्यामध्ये अशा किती मॉडेल्स आहेत की बाबा त्या खूपच अशा लीन आहेत किंवा काय. नॉर्मल लोकांना रिलेटेबल पण वाटलं पाहिजे ना. आणि आजकाल ना असं म्हणजे झालंय की बऱ्याच डिझायनर्सचा पण आता अप्रोच थोडासा चेंज झालाय. म्हणजे की आता त्यांना कसं झालंय माहितीये की आता जे डे टू डे म्हणजे आता मी कसं म्हणू तुम्हाला की फॉर एक्झाम्पल ऑफिस वेअर काही कुर्तीज आहेत किंवा ऑफिस वेअर शर्ट्स आहेत किंवा काय, तर आता इट्स अ न्यू ब्रँड असेल जर एखादा कुठला तरी नवीन, त्यांना आता नवीन ते मार्केटमध्ये उतरले, ते काय करतील हाय फॅशन मॉडेल्सना घेऊन. जर कॉमन पीपल त्याच्याशी कनेक्टच नाही होऊ शकले तर ते काय करतील. त्यापेक्षा आजकाल असं पण झालंय की बरेच डिझायनर्स किंवा बरेच ब्रँड्स आहेत ना आजकाल असे कॉमन फेसेस ना डिमांड करतात, कारण त्याच्याबरोबर कॉमन पीपल कॅन कनेक्ट. बरोबर, असं होतं. तर आता मी रिसेंटली एक शूट केलं होतं फॉर अ ब्रँड कारागिरी. त्यांचे बेसिक म्हणजे हेच असतं, त्यांचे मोस्टली कुर्तीज, कॉटनच्या साडीज आणि हे त्यांचं तेच असतं मेन फोकस ऑन. मग त्यांना एक ऍव्हरेज बॉडी टाईप असलेलीच मुलगी हवी होती. मग त्यांनी माझा हाईट नाही बघितली, काही नाही बघितलं, त्यांनी जस्ट त्यांना माझं काम आवडलं, त्यांनी सिलेक्ट केलं मला. फॉर आता नेक्स्ट फ्यू मंथ्स और मे बी फॉर अ इयर मीच कंटिन्यू करणार आहे ते, कारण त्यांना चार चौघीत कनेक्ट होणारीच मुलगी पाहिजे होती. त्यांना ते टिपिकल मॉडेल नकोच होती, एकदम लीन एकदम स्किनी. ते कोण वापरणार आहे. ऑफिस वेअर असतात का अशा म्हणजे मुली ज्या ऑफिसला म्हणजे डे टू डे लाईफचे असे कोण लोक त्याच्याबरोबर कनेक्ट होतील, असं आहे ते. बरोबर. तर मग ब्रँड्स कसे म्हणजे एखाद्या ब्रँड मॉडेलला बघून त्यांना सिलेक्ट करतात का, त्यांची एक कॅटेगरी असते की बाबा मला एवढी हाईट पाहिजे किंवा मला एवढा स्किन टोन पाहिजे त्यांचा, तर हाऊ इट वर्क? ब्रँड्स टू ब्रँड्स डिफर करतं ना, क्लायंट टू क्लायंट. तसंच आता मी जसं तुम्हाला म्हटलं की कारागिरी इज अ ब्रँड की जे फोकस कोणावर करतात, टार्गेट कोणाला करतात, मिडल क्लास पीपल, ऑफिस गोईंग ज्या गर्ल्स आहेत, वुमेन आहेत इन देअर 30-35, त्यांचं मेन काय आहे की त्यांना ऍव्हरेज असणारीच मुलगी पाहिजे की ज्यांच्याबरोबर ते रिलेट करू शकतील लोक, आणि त्यांचे आउटफिट जितके जास्त म्हणजे रिलेटेबल म्हणजे लोक अप्रोच त्यांना म्हणजे काय बोलतात त्यांना आपण, फेस जो असेल ना तो जेवढा कॉमन असेल त्यांच्यासाठी तो बेनिफिशियल आहे. त्यांना तिथे जास्त काही इतकं म्हणजे पर्टिक्युलर बॉडी टाईप पाहिजे, पर्टिक्युलर फेस पाहिजे, हे त्यांची रिक्वायरमेंट नाहीये. हेच आता मी म्हणेन तुम्हाला जर रांका आहे किंवा जे मोठे मोठे ज्वेलरी ब्रँड्स आहेत आपण त्यांना एक्झाम्पल म्हणून घेतला, तर त्याच्यामध्ये पण ज्वेलरीमध्ये पण अगेन PNG आहे किंवा रांका आहे किंवा नगरकर ज्वेलर्स. आता हे काही म्हणजे मी ब्रँड सांगते, आता हे टॉप ब्रँड्स आहेत ऑब्व्हियसली, त्यामुळे त्यांना वेल नोन फेसेस पाहिजे. त्यांना टिपिकल म्हणजे त्यांची जी कॅटेगरी आहे ना, लाईक मग पर्टिक्युलर कलर झाला किंवा हाईट झाली किंवा फेस झाला, ह्यांना म्हणजे त्या टाईपच्याच मॉडेल्स लागतात की, कारण दॅट इज अगेन म्हणजे ते आता खूपच वेल नोन रिनाउंड ब्रँड्स आहेत, त्यांना त्या टाईपच्या मॉडेल्स पाहिजे असतात. बरोबर. तिथे त्यांना कॉमन फेस नाही चालणार. इधर दे वर्क विथ सेलिब्रिटीज और एल्स विथ टॉप मॉडेल्स की अगदी ज्यांनी खूप मोठे मोठे रनवे शो केलेत की जे आता वेल नोन आहेत ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांना ते लागतं. कॉमन लोक जाणारच नाहीत ना, कॉमन लोक जाणारच नाहीत ना तिथे खरेदी करायला. पण आता जे छोटे छोटे ज्वेलर्स आहेत अगेन नवीन जे आले आहेत आता मार्केटमध्ये, मग अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या साईडचे, त्यांना कसं असतं साधे फेसेस पाहिजे, कॉमन माणसं ज्यांच्याबरोबर कनेक्ट होऊ शकतील. न्यू ब्रँड्स, अपकमिंग ब्रँड्स, तिथे त्यांची कॅटेगरी, त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते, त्यांचे बजेट्स वेगळे असतात. आता एक थोडा फनी वे मध्ये टॉपिक घेऊया. एक जसं तुम्ही म्हणले रिलेटेबल, तर काय जास्त करून मिडल क्लास फॅमिली सगळे पोट सुटलेले असतील किंवा फॅट असतील, तर असं काही इव्होल्युशन होण्याचे चान्सेस आहेत का मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये? नाही एवढं नाही, म्हणजे फारच अगदी अगदी त्याच्यावरनं आठवलं मला, प्लस साईज मॉडेल्स आर ऑल्सो ट्रेंडिंग, बट फ्यू. रिक्वायरमेंट पण तेवढी कमी आहे ना. काय म्हणजे इंस्टाग्राम पोस्टवर मी मॅनिक्विन पण तसे बघितले होते, असं पोट सुटलेले मॅनिक्विन.
बापरे, मला अजून तेवढा अनुभव नाहीये त्याचा, इतकं नॉलेज नाहीये मला डीप. बट ऑब्व्हियसली प्लस साईज मॉडेल्स आर ऑल्सो ट्रेंडिंग. ते आता गेलंय की मॉडेल्स म्हणजे अशा बारीक आणि एकदम अशा उपासमार करून करून आता उद्या मरतील अगदी अशा कॅटेगरीत आलेल्या. आता तसं नसतं. अभि सबके लिए काम है इधर, फॉर ऑल कॅटेगरी. बट रिक्वायरमेंट एवढी कमी आहे ना, इतकी जास्त नाहीये ना. तर बीइंग अन इंट्रोवर्ट म्हणजे एक इंट्रोवर्ट ह्या फील्डमध्ये येऊ शकतो का? माझ्यासारखा एक इंट्रोवर्ट किंवा नाही? इंट्रोवर्ट नाही, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बिकॉज तुम्ही लोकांना अप्रोच करणार तर तुम्हाला पुढे म्हणजे त्याच्यातनं तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग होणार ना. म्हणजे हे असं आहे की आता मी असं ठरवलं, हा मला आता आज मॉडेल व्हायचंय आणि मी बाहेरच पडत नाहीये, मी कोणाशी बोलतच नाहीये, मला कोणी ओळखतच नाहीये, कसं करणार मग? राईट. ते तुम्हाला स्लोली तुमचं नेटवर्क बिल्ड करायचंय ना. तर बोलता आलं पाहिजे. आता थोडं आपण डार्क साइड कडे येऊया. म्हणजे तुम्ही जसं म्हणले स्टार्टिंगला अप्रोच करताना तुम्हाला खूप ॲज अ टेक इट फॉर ग्रांटेड घ्यायचे, तर आता ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला पण कोण असं टेक इट फॉर ग्रांटेड घेतात का? किंवा जे सक्सेसफुल झालेले आहेत ऑलरेडी त्यांना पण असं टेक इट फॉर ग्रांटेड कधी घेतात का? फोटोग्राफर्स म्हणा किंवा त्या फील्डमधले कोणी पण असं हाय एंड प्रोफेशनल असेल किंवा ब्रँड्स असतील. आता मी हे म्हणेन की ते कम्प्लिटली डिपेंड करतं तुम्ही त्याच्याबरोबर कसं डील कराल. ओके, असं आहे. तुमचा अप्रोच, तुमचा राईट माइंडसेट आणि ऍटिट्यूड खूप मॅटर करतो. मग कोणी नाही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत तुम्हाला. ते कसं असतं, सुरुवातीला तुम्ही पण नवीन असता, तुम्ही 4 गोष्टी शिकत असता, 4 शिव्या तुम्हाला खाव्या लागतात. इट्स ओके, इट्स अ प्रोसेस, सगळ्यांना जावं लागतं त्याच्यातनं. पण एकदा तुमचं काम तेवढं तुम्ही इम्प्रूव्ह करताय, तुम्ही मेहनत करताय, डेफिनेटली हळूहळू त्याचं प्रमाण कमी होतं ना. आणि असं नाहीये की मोठ्या मोठ्या मॉडेल्सना पण त्यांचे स्ट्रगल्स असतातच ना, जसे टिकून राहणं एखाद्या फील्डमध्ये. आज तुम्ही म्हणजे खरंच असं बघायला गेलं तर 10 years बॅक जर तुम्ही बघितलं, किती मॉडेल्स अशा म्हणजे पुण्यातल्या एवढ्या म्हणजे फेमस होत्या किंवा काय. पुण्यात तर तेव्हा हे कल्चरच नव्हतं 10-12 years बॅक. आता तुम्ही बघा ना, असं कुठलंच असं शहर राहिलं नाहीये की जिथे म्हणजे मुलींना ह्या फील्डमध्ये जायचं नाहीये, अगदी बिहार पासून. म्हणजे आता सगळीकडे म्हणजे आता 100 मुलींना मॉडेलिंग करायचंय. तर तुम्ही विचार करा फक्त की काय लेवलचं कॉम्पिटिशन असेल. त्यामुळे ज्या मोठ्या मॉडेल्स पण असतील किंवा ज्यांचं ऑलरेडी आता म्हणजे एक सर्कल बिल्ड झालंय किंवा काय, त्यांना पण त्याच्यात टिकून राहण्यासाठी त्यांनाही थोडंफार बेअर करावंच लागतं. बरोबर, असं नाहीये. तर म्हणजे तुम्हाला असं एक मेमोरेबल एक्सपिरियन्स आलाय का असं कधी, किंवा फनी वे मध्ये पण किंवा असं सिरियस वे मध्ये? फनी वे मध्ये म्हणजे अगदी जेव्हा माझं पहिल्यांदा जेव्हा अगदी सुरू केलं होतं ना, तेव्हा मी एका ब्रँडचं कॅटलॉग शूट करत होते ना. म्हणजे हेच असेच एन नंबर ऑफ चेंजेस होते त्याच्यामध्ये, अगदी 40-50. मला आता एवढं आठवत नाही, पण मोर दॅन 40 होते. म्हणजे मला असं झालेलं की पहिले 10-12 चेंजेस झाले आणि वाजले ओके ठीक आहे. मग अजून 20, मी म्हटलं ओके. त्याच्यानंतर ब्रेक आणि त्याच्यानंतर अजून 20 आर पेंडिंग. आणि तेव्हा इतकं डोकं फिरलं होतं ना म्हणजे. आणि मग एनर्जी लेवल थोडी डाऊन होते किंवा काय. मग तुमची एनर्जी लेवल डाऊन झाली की तुम्हाला समोरनं भरपूर इन्स्ट्रक्शन येतात. होतं. आणि कधी कधी समोरचा माणूस पण त्याचे पण पेशन्स संपतात ना. बरोबर, कारण मी एकटी मॉडेल नाही आहे ना, तिथे अजून 3-4 आहेत. त्याचे पण संपवायचे आहेत त्यांना शूट्स. म्हणजे त्यांना तिथे वेळ नसतो, वेळेचं बंधन असतं. त्यामुळे कधी कधी मग किंवा एखादं असं होतं की डिझायनर कधी कधी ती हॅपी नसते. द काइंड ऑफ पोजेस ऑर व्हॉट एव्हर तुम्ही जे त्यांना देताय ते त्यांना नाही आवडत. मग ते कधीतरी असं ओरडा म्हणजे काय एकदम लिटरली ओरडत नाही कोणी, पण शालीत जोडे मिळतात ना कधी कधी. गोड बोलून शालीत जोडे ते बसतात ना. आणि ते बसायला पण पाहिजेत, कारण त्याच्यामुळेच तुम्ही इम्प्रूव्ह करता. नेक्स्ट शूट मध्ये यू कांट फक अप. राईट. रोज चुका करायच्या पण नवीन. हा माझा तर तोच फंडा असतो. कारण की आता एक प्रत्येक फील्डमध्ये आपण होणार फेलियर्स पाहिजेच. म्हणजे तसंच या फील्डमध्ये पण आहे का, म्हणजे चुका केल्याच पाहिजे आपण? तसं होतातच त्या, होतातच, त्याशिवाय होऊ शकत नाही. तुमचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात, समोरच्याचे वेगळे असतात. त्याच्यामध्ये समतोल साधताना चुका होतातच. त्यांचं जी इमेज आहे ते पोर्ट्रे करायची, पण आपण तेवढे एक्झॅक्ट आपण देऊ शकत नाही कधी कधी, किंवा व्हेरिएशन येतं. नेचर आहे, तुम्ही व्हेरिएशन देताय पण ते समोरच्याला नाही आवडत आहे. मग तिथे तुम्हाला थोडंसं करावं लागतं. तर अजून असा एखादा काय मेमोरेबल शूट आहे का तुमचा, किंवा मेमोरेबल शूट म्हणण्यापेक्षा असं आता तुम्हाला आतापर्यंत तो आठवतोय किंवा तुमच्या फील्डमध्ये तुम्ही कधी विसरले नाही तो शूट? विसरणार नाही म्हणजे कधी असा चुका केलेला? असे तर बरेच आहेत. कुठून आठवू आता मला आता सुचत नाहीये. पण इनिशियली व्हायच्या अशा बऱ्याच चुका व्हायच्या माझ्याकडनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय झालं की मी जेव्हा माझं इनिशियल मी शूट्स वगैरे केले ना, ते मी एका पर्टिक्युलर फोटोग्राफर बरोबर केले होते, मन शिंदे.
त्याचं झोनच वेगळा आहे एकदम त्या फोटोग्राफरचा. म्हणजे ही इज इन टू म्हणजे ग्लॅमर आणि हे बोल्ड ग्लॅमर काय होतं मग ते एकच टाईपचे एक्सप्रेशन तुमचे असतात. देन आय मेट अ फोटोग्राफर शशांक साने. आता तो असं आहे की ही इज अ सिनियर फोटोग्राफर ऑफ पुणे टाइम्स. हा त्यामुळे त्याचं असं असतं की त्याच्याबरोबर मी 1-2 म्हणजे असे जे इंडियन ब्रँड्स असतात ना कॅज्युअल वेअर किंवा कुर्तीज वगैरे ते शूट केले होते. तर असं झालं होतं की माझे एक्सप्रेशन्स वर नॉट गोईंग विथ द आउटफिट की त्याला सांगावं लागलं श्रेया ऑफिस वेअर कुर्ता आहे का तू नॉर्मल हसलीस तरी चालेल प्लीज डोंट पोज डोंट डू एनिथिंग तू फक्त हस. देवाने दात दिलेत ना ते दाखव लिटरली माणसाला हे म्हणाला होता. आणि दिस इज हाऊ इट वॉज. मग मला म्हणून तुम्ही म्हणता ना देन आय जॉईन दॅट एजन्सी आय वॉज टॉकिंग अबाउट की नाही आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय आपल्याला शिकायची गरज आहे. त्याच्यात काहीच लाजायचं कारणच नाहीये. मला माहिती ना तुमचं इथे चुकतंय जा शिका इम्प्रूव्ह करा. असं होतं की मला त्या झोन मधून असं बाहेर काढावं लागायचं त्याला. ऐक ना तू आतापर्यंत जे काय आणि त्याचं असं असायचं अनलर्न व्हॉट एव्हर यू लर्न बरोबर इथे आता ते उपयोगाचं नाहीये. त्यामुळे हे असं तो एक फनी इन्सिडेंट होता. मला खूप हसायला येतं म्हणजे आम्ही दोघंही हसलो होतो खूप. त्याला सांगावं लागलं तू जे घातलंयस ते तुझ्या एक्सप्रेशन्स बरोबर नाही ग जात आहे कॅन यू प्लीज चेंज इट. तर असं करताना फोटोग्राफरवर कधी राग आलाय का? नाही तो बिचारा काय करणार ना असा राग नाही. हा म्हणजे काही काही असतात ना जसे खूपच टिपिकल म्हणजे जसं खूपच जास्त ॲरोगंट असतात किंवा काय असतात तेव्हा मग असं येतो ना कधी कधी राग. नाही असं नाही पण काय ठीक आहे रागवून चालतच नाही. पेशन्स या फील्डमध्ये खूप पेशन्स ठेवून राहावं लागतं. तर फोटोग्राफरचा डॉमिनन्स ओव्हर मॉडेलिंग किंवा फोटोग्राफरचा डॉमिनन्स ओव्हर मॉडेल आहे का आता करंट सिच्युएशन मध्ये पण? किंवा आधी असायचं किंवा फोटोग्राफरने जसं सांगितलं तसंच पोज करायचं किंवा जसं ग्लॅमर शूटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा त्यांनी गरज नसताना पण एक्सपोजिंग करायचं किंवा एक्स्ट्रा पोजेस करायचे. तर तसं आता करंट सिच्युएशन मध्ये आहे का इन नेचर? नाही तसं नसतं. म्हणजे आता हे कसं आहे आता मी हे काम करून 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 थोडंफार माझ्याच एक्सपिरियन्स मधून मी शिकलीये की एखाद्या गोष्टी बरोबर जर लाईक आय एम नॉट कम्फर्टेबल विथ इट्स परफेक्टली फाईन टू से नो. किती मोठा फोटोग्राफर असू देत कोणी असू देत काही फरक पडत नाही. त्यामुळे असं डॉमिनन्स नाही राहिलंय आता. मी म्हटलं ना की काम करत करत थोडंफार आपल्या चुकांमधनं शिकत मला आता माहितीये की कुठे वेअर टू से नो ते मला माहितीये. त्यामुळे असा डॉमिनन्स कोणाचा नाहीये. बट ऑब्व्हियसली एक रिस्पेक्ट पाहिजे. जर फोटोग्राफर तुम्हाला एखादी इन्स्ट्रक्शन्स देतोय ना तर अंडरस्टँड फर्स्ट की का कशाला काय. कारण कधी कधी असं होतं ना की जसं समीर सर पण काय म्हणतात 90% काम इझी होऊन जातं. तुमच्या डोक्यात एखादी वेगळी पोज असते किंवा एखादं काहीतरी वेगळं असतं जे नाही दिसत आहे अप्रोप्रिएट तेव्हा जर तुमचा फोटोग्राफर तुम्हाला सांगत असेल की बाबा चेंज इट टू लिटल बिट सेट इन अ सर्टन वे किंवा पोज लाईक दिस ऐकायचं तिथे त्यांचं काम वाचतं. चांगलं आउटपुट पण मिळतं. हे मी त्यांच्याकडनं शिकले. द लेस इज ऑलवेज मोर. जास्त काही करायला जाऊ नका. जेवढं येतंय तेवढं करा. बाकी काय परफेक्ट करायचं असेल काय त्याला तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल आय एम देअर. ते असे आहेत. म्हणजे बऱ्याच फोटोग्राफर्स बरोबर मी काम केलंय पण आय मस्ट से की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर हिलॅरियस आहे एकदम. असं कळायलाच वेळ लागतो असं मला. तर म्हणजे असं कधी कधी होतं की आम्ही काही खूप जास्त काम नाही केलंय पण जितकं मी केलं ना असं मला 5 मिनिटं लागतात हे रिअलाइज करायला की ओके दॅट वॉज सार्कॅझम. जोक समजायला नाही खूप फन मॅन आहे. कारण की आम्ही पण लास्ट टाइम त्यांचा शूट घेतला होता. म्हणजे हेल्प पण तेवढेच करत होते कोऑपरेट पण तेवढंच केलं त्यांनी. ही इज व्हेरी कोऑपरेटिव्ह बट ऍट द सेम टाइम म्हणजे त्यांचं तेच समजून घ्यायला वेळ लागतो. म्हणजे जसं ते फोटोग्राफरच्या शूज मध्ये जातात ते टोटली इज अ डिफरंट पर्सन. एकदम डिफरंट खूप डिफरंट. व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट अँड प्रोफेशनल खूप. तर आता एक म्हणजे एखादा फ्रेशर्सला इनिशियल जर्नीमध्ये जसं तुम्ही म्हणले की बाबा तुम्हाला आता माहिती आहे की मी कधी नाही म्हणायचं कधी हा म्हणायचं. तर इनिशियल जर्नीमध्ये काय काय मॉडेल्स म्हणा तर ते रॉंग वे किंवा रॉंग पाथमध्ये पण जाण्याचे खूप चान्सेस आहेत. तर त्या रिलेटेड तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी? ओके तर ज्या काही नवीन म्हणजे अशा ॲस्पायरिंग मॉडेल्स आहेत किंवा काय तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की जसं मी आधी म्हटलं एक तर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या फोटोग्राफरकडनं करून घ्या आणि एजन्सीजला अप्रोच करा. नसेल ते वर्क होत आणि जर तुम्ही कोलॅबोरेट करताय म्हणजे कोलॅबोरेशनसाठी विचारताय फोटोग्राफर्सना इनिशियली अर्ली स्टेजेसमध्ये तर ना मला असं वाटतं की सगळ्यात आधी
स्वतःशी बसून आधी विचारा की मला नक्की काय करायचंय, काय टाईपचे शूट्स मी करू शकते, मला काय सूट होतं काय नाही, थोडासा विचार करा, स्टडी करा स्वतःलाच. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अप्रोच करता ना फोटोग्राफर्सना, तर फर्स्ट स्टडी देअर फोटोग्राफिकचं जे पेज आहे ना, म्हणजे द फोटोग्राफर्स पेज 2, स्टडी द काइंड ऑफ वर्क दॅट ही इज डुईंग, आणि हे केल्याने मला त्याचा काही बेनिफिट आहे का नाही हे बघा आणि मग अप्रोच करा. असं आहे. कारण कधी कधी कसं होतं ना, तुम्ही उगाच म्हणजे चुकीच्या झोनमध्ये जाता, म्हणजे टू बोल्ड और टू ग्लॅमरस, त्याच्यानंतर इथे तुम्हाला काहीच उपयोग नाही ना. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू बिकम अ प्रिंट शूट वाला मॉडेल, मला प्रिंट शूट्स करायचे आहेत, मला साडीचे, मला ज्वेलरीचे शूट्स करायचे आहेत, ठीक आहे, बट आय डोंट हॅव दोज टाईप ऑफ पिक्चर्स विथ मी. मी कोलॅबरेट करते अशा फोटोग्राफर बरोबर की बाबा त्याचं कामच वेगळं आहे, लाईक ही इज मोर इन टू ग्लॅमर, बोल्ड किंवा हे. तर मी हा विचार केला पाहिजे ना की ह्या टाईपचे पिक्चर्स मी इथे ह्या क्लायंट्सना पाठवलं जे प्रिंट शूट्स वगैरे करतात, ते सिलेक्ट करतील, ते कन्सिडर करतील प्रोफाईल? नाही, कारण त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. दे आर लुकिंग फॉर ऑल टुगेदर डिफरंट ऍस्पेक्ट. तर हा मॉडेल्सनी हा विचार मात्र केला पाहिजे की तुम्हाला नक्की करायचं काय, कुठल्या टाईप ऑफ मॉडेलिंग मध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात. कारण ते जस्ट म्हणजे म्हटलं जातं की एकदा तुम्ही बी ग्रेड किंवा सी ग्रेड शूट्स केला तर तुम्ही बॅकवर्ड नाही जाऊ शकत. खूप म्हणजे कठीण असतं ते, म्हणजे पॉसिबलच नाही, म्हणजे जनरली पॉसिबल नाही असं नाहीये, बट देन इट टेक्स टाइम ना. पहिली तुमची जुनी इमेज पुसली जायला वेळ लागतो ना, कारण तुमचा ऑडियन्स, म्हणजे आता कसं होतं की इन्स्टावर तुमचा ज्या पद्धतीचा ऑडियन्स बेस एकदा जो तयार होतो ना, त्याला बदलणं खूप कठीण असतं. एकाच टाईपचं तुम्ही काम करताय की म्हणजे ज्याचा ऍक्च्युअली खरं सांगायचं तर तुम्हाला कमर्शियल यूज झिरो आहे. बरोबर. इट इज ओनली फॉर एंटरटेनमेंट ऑफ अदर पब्लिक. तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे, किती दिवस करणार तुम्ही, असं होतं. म्हणजे अगदी हे मी माझ्या चुकांमधनं शिकले. मी कधी एवढ्या बी ग्रेड सी ग्रेड पर्यंत तर आय हॅव नेव्हर डन दॅट, कारण मला माझे एथिक्स आहेत, त्यामुळे त्या लिमिटच्या बाहेर मी जाणारच नाही. लकीली. आणि कसं होतं ना की तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा, अपब्रिंगिंग म्हणा, खूप मॅटर करतं. एक तर मी लेट सुरू केलंय, त्यामुळे थोडीफार का होईना पण तेवढी मॅच्युरिटी होती. जनरली काय होतं, ज्या अशा टीन्स असतात ना, टीनेजर्स मुली किंवा कमी एज मध्ये सुरू करतात, त्यांना नॉलेज नसतं अजिबात, किंवा फॅमिलीशी ज्या ओपन डिस्कशन्स करत नाहीत, काही नाही, कोणाचं तरी म्हणजे फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन येतात, अगदी स्मॉल टाउन मधनं इकडून तिकडून, त्यांना मिसलीड करायला भरपूर लोक बसली तिथे. बरोबर. त्या मिसगाईड होतात. त्यांना वाटतं की हा हे म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी असं एवढं न्यूडिटी म्हणजे मॉडेलिंग किंवा बोल्ड शूट्स म्हणजे मॉडेलिंग, हे त्यांच्या डोक्यात घातलं जातं तेव्हा. बरोबर. तर ह्याच्यातनं तुम्ही म्हणजे बी अवेअर. माझ्या बाबतीत कधी तेवढं झालं नाही, कारण म्हणजे मी सुरूच अर्ली, म्हणजे माझ्या 30s मध्ये मी सुरू केलेलं, लेट अर्ली 30s मध्ये. त्यामुळे थोडंफार एक सेन्स ऑफ म्हणजे मला एक होतं ना की मी जॉब करत होते, चांगलं वाईट बघून झालंय आयुष्यात, थोडेफार तरी एक्सपिरियन्सेस आहेत की असं मला पटकन कोणी म्हणजे असं ब्राईब नाही करू शकत कुठल्या गोष्टीसाठी किंवा काय. बरोबर. आय बिलॉंग टू डिसेंट फॅमिली बॅकग्राऊंड, की म्हणजे असंही काही नाहीये की बाबा, म्हणजे कधी कधी काय होतं ना की फोटोग्राफर्स तुम्हाला असं, पण फोटोग्राफर्स असं नाही म्हणतात, पण या फील्डमध्ये लोक कधी कधी असे होतात की मिसगाईड करतात तुम्हाला की दिस इज हाऊ यू अर्न मनी अँड ऑल दॅट काइंड ऑफ. ते जास्त करून इम्पॅक्ट टीनेजर्सवरच खूप होतं त्यांचं. एक्झॅक्टली. त्यांना कमी एज मध्ये जास्त पैसे कमवायचे, शॉर्टकट मारायचे. माझं असं म्हणणं आहे की खरोखर म्हणजे तुम्हाला मॉडेलिंगमध्ये, तुम्हाला चांगलं काम, बेसिकली मॉडेलिंग असं नाही पण चांगलं काम करायचं असेल ना आयुष्यात, तर थोडेफार पेशन्स मुळात ठेवले पाहिजेत आणि एक थोडेसे एथिक्स. म्हणजे डोंट स्पॉइल युअर इमेज अननेसेसरी काइंड ऑफ. आता नॉर्मल शूट्स मध्ये पण कधी कधी फोटोग्राफर्स म्हणा किंवा दुसरे कोणीही असेल, तर नॉर्मल ए ग्रेड शूट करताना पण असं कधी मॉलेस्टेशन म्हणा किंवा मेल, फक्त फिमेलसाठी पण नाही, मेलसाठी पण फिमेलसाठी पण, कधी असं झालंय का बाबा तुम्ही जास्तच एक्सपोज करा किंवा तुम्ही असंच वागा किंवा तुम्ही हेच करा तरच तुम्हाला ब्रँड्सचे शूट भेटेल वगैरे? सांगितलं ना, देयर आर पीपल जे मिसगाईड करायला बसलेलेच आहेत, पण तुम्ही तुमच्या अकला विकल्या नाहीयेत ना. जिथे तुम्हाला वाटतं की आय एम नॉट कम्फर्टेबल, किती मोठा प्रोजेक्ट का असू देत, असं काय आहे म्हणजे, तो जर तुम्ही गेलात निघून उठून तर काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात, निघून जायचं नाही. इन केस एकदम मोठ्या पोझिशन मध्ये असेल, म्हणजे तो माणूस खूपच वेल नोन असेल किंवा तो प्रोजेक्ट इन केस तुमचा झाला तर तुमचा लाईफ टर्निंग पॉईंट असू शकतो, त्या पॉईंट असं काही नाहीये. अगेन वी ऑल आर मॅच्युअर्ड इनफ टू टेक स्टेप.
म्हणजे वेदर टू स्टेप बॅक ऑर टू कंटिन्यू. तर मला असं वाटतं की असे अनुभव तर प्रत्येकालाच येतात आणि हे असं फक्त ह्या फील्डसाठी असं नाहीये, ते बऱ्याच सगळीकडेच असतंय म्हणजे हे सगळं. पण मला असं वाटतं की विदाऊट युअर कन्सेंट कोण तुम्हाला टच पण नाही करू शकत, ना कुठला फोटोग्राफर ना काय. कारण आता सोशल मीडिया आणि हे सगळं इतकं ऍक्टिव्ह आहे ना की ह्या सगळ्यामध्ये हे इम्पॉसिबल आहे. आणि तरी पण एखाद्याला जर असेलच म्हणजे की नाही मला तरी बाय हुक ऑर क्रुक मला तो प्रोजेक्ट करायचाच आहे, तर त्याचं विल आहे, ते विश. पण नाही केलं तरी काही फरक पडत नाही, 4 कामं कमी मिळतील, इट्स ओके. उलट तुमच्याबद्दल असं निगेटिव्ह तरी जाणार नाही ना की अरे ही इज ऑर शी इज अवेलेबल फॉर एव्हरीथिंग. नका करू. तर तुमचं त्या पद्धतीने काय म्हणतात त्याला इमेज बिल्ड होण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात त्याला निगेटिव्ह पब्लिसिटी कशाला करायची स्वतःची. तुम्ही एकदा हे पाथ चूज केला की मग 10 ठिकाणी तुमचं हेच असंच होणार ना. मी तेच म्हणणार राईट ऑर रॉंग असं काही नाहीये, प्रत्येकाचा आपापला पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि म्हणजे डिपेंड्स तुमची त्यावेळेला काय मनस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं असं आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून काय काय चॅलेंजेस आहेत, म्हणजे ऍज अ मॉडेल म्हणून तुम्हाला अजून काय काय चॅलेंजेस जाणवलेत? खूप चॅलेंजेस आहेत. लाईक अगदी म्हणायचं झालं तर पुण्यातलं मार्केट जे आहे ना ते असं खूप असं पूर्ण छोटं डबकं आहे. म्हणजे तुम्हाला कसं होतं माहितीये का की एक मोनोपोली असते स्टायलिस्ट आणि फोटोग्राफर्सची की आम्हाला हीच मॉडेल पाहिजे, आम्हाला हे असंच पाहिजे. तर त्याच्यामध्ये कसं असतं ना, जेव्हा मी इनिशियली एंटर केलं होतं ना, म्हणजे माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत, आम्हाला मेन प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये, ह्यांच्या सर्कलमध्ये एंटर करणंच इम्पॉसिबल आहे. प्रत्येक फोटोग्राफरच्या एक सेट ऑफ मॉडेल्स असतात, स्टायलिस्टच्या, डिझायनर्सच्या, त्या तुम्हाला त्यांच्या लॉबीमध्ये घुसूच देणार नाहीत, अजिबात नाही. तुम्ही पुण्यात बघा ना, एकच फेस तुम्हाला कितीतरी ठिकाणी दिसेल, प्रत्येक होर्डिंगवर मग 2-3 वर्ष तीच असणार मॉडेल, किंवा प्रत्येक असं ब्रँडच्या ह्याच्यावर पेजवर वगैरे तुम्हाला त्याच मॉडेल्स दिसेल. तेच ते नवीन पेज नवीन मॉडेल्सना ते कन्सिडरच करत नाहीत. हे असं असतं. आणि त्याच्यामध्ये जर तुमचं एखादा कोणाशी तरी वाजलं झाला तुम्ही ब्लॅक लिस्ट त्याच्या पेजवरनं आणि त्याच्या सर्कलमधनं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे तुम्ही म्हणजे त्यामुळे मला असं म्हणावं वाटतं की पुण्यातल्या पुण्यात अडकून राहू नका. मुंबई आहे, गुजरात आहे, भरपूर आहे, दिल्ली आहे, सगळीकडे अप्रोच करा. मी तर म्हणते सगळीकडे कामासाठी अप्रोच करा, सगळीकडच्या एजन्सीज फाइंड आउट करा. एजन्सी फाइंड आउट करणं काय एवढं मोठं टास्क नाहीये. गुगलवर सर्च इट अँड फक्त फेक आणि काय म्हणतात त्याला जे ऑथेंटिक आहे ते थोडंसं तुम्हाला तुमचं स्टडी करावा लागेल. त्याच्यावर तर मी नाही सांगू शकणार काय आणि काय नाही. पण मेजर चॅलेंज पुण्यातल्या तरी ह्याच्यात म्हणजे हाच आहे मार्केटमध्ये. अच्छा, दे आर व्हेरी स्पेसिफिक अबाउट कलर, अबाउट म्हणजे स्किन टोन आपण जे म्हणतो त्याच्यासाठी, किंवा पर्टिक्युलर टाईप ऑफ फेस. मेजर चॅलेंज आहे तो. प्रत्येक फोटोग्राफरच्या प्रत्येक स्टायलिस्टच्या गुडबुक्स मध्ये राहणं शक्य नाही, आणि किती तुम्ही त्याला बटरिंग करणार आहेत शेवटी, असं होतं. त्यामुळे नॉर्मल जॉब मध्ये पण खूप म्हणजे चमचेगिरी टाईप आपण होऊ शकतो. खूप 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 ते तसंच असतं ना, ते ज्याला जमतं त्याला जमतं, तो टिकतो. ज्याला नाही जमत, जसं तुम्ही मला म्हणालात मी इंट्रोवर्ट आहे, मी करू नाही, काही जागाच नाहीये म्हणजे मग तिथे. बरोबर. कारण की एवढं म्हणजे एक्स्ट्रोवर्ट असून पण खूप पुढं बटरिंग वगैरे जसं तुम्ही म्हणले, किंवा अजून खूप पॉईंट खूप पुण्यात म्हणजे खूप टिपिकल म्हणजे माणसं आहेत खरोखर. म्हणजे मला असं वाटतं की 2-3 वर्षात मी उलट मुंबईत जास्त काम केलंय. ठीक आहे, म्हणजे मी असे काय फार मेजर मोठे मोठे प्रोजेक्ट्स केले तसं नाही, पण मी जितकं पण मला जे काही काम मिळालंय ना, मला पुण्यापेक्षा जास्त मला मुंबईत खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. अरे बापरे. पुण्यात तुम्ही नाही, ते त्यांचं टिपिकल एक सर्कल आहे छोटंसं, ते त्यांच्याच लोकांना घेणार, तुम्ही काहीही करा. कधीतरी ते अवेलेबल नसतील आणि तुमचं काम खूपच अगदी एक्सेप्शनली गुड आहे, त्यावेळेला कधीतरी तुम्हाला चुकून चान्स मिळेल. म्हणूनच तुम्हाला सतत स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. बरोबर. म्हणून तुम्ही म्हटलं ना, तुमचं पेज शुड बी युअर बायबल. इन्स्टा तुमचं पेज आता एवढं चांगलं तुम्ही डेव्हलप करून ठेवलं पाहिजे, लाईक ह्या सगळ्या मॉडेल्सने, की जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येते तुम्हाला ते ग्रॅब करता आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुमचं काम, की एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला उभं राहायचंय, चुकून एखादी चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली, यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. मग तिथे तर एखाद वेळ ते लोक तुम्हाला रिकन्सिडर करतील, किंवा एखादी चांगली अपॉर्च्युनिटी आली आणि तिथे जर तुम्ही माती केलीत ना, झालं मग अगेन यू आर आउट ऑफ द सर्कल. ते म्हणतील अरे गलती से ले लिया तो इसको छोड़, मजा नाही आहे, अपनी वही पुरानी मॉडेल होते बुला लो. हे होता, हे खूपच होतं पुण्यात तरी. आता फायनान्शियल पॉइंट आपण कव्हर करूयात. फायनान्शियल म्हणजे किती आपण इन्कम एक्सपेक्ट करू शकतो या फील्डमध्ये?
बापरे, मॉडेलिंग मध्ये? इट्स अ टफ क्वेश्चन. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये इन्कमची सर्टेनिटी नाहीये की इतकं मिळेल किंवा तितकं मिळेल. तुम्ही इनिशियली तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही नवीन नवीन एंटर करताय तर 1-2 वर्ष तुमची अशीच जाणार आहेत. एक तर तुमचं लक तेवढं चांगलं असेल, तुमचे कॉन्टॅक्ट्स इतके चांगले असतील, तुम्हाला चांगले प्रोजेक्ट्स मिळतील, तुम्ही चांगलं अर्न कराल. पण जर अगदी तुम्ही असे माझ्यासारखे अगदी न्यू कमर आहेत की ज्यांचा अजिबात कुठे काही बॅकग्राऊंड नाहीये, काही नाहीये, 1-2 वर्ष अपेक्षाच ठेवू नका आणि फक्त काम करत राहा. थोडंफार तुम्हाला एक म्हणजे तुम्ही अमाऊंट तर नाही रिव्हील करू शकत, पण एक बेसिक तुमच्या लाईफस्टाईल जगण्यासाठी जे काही तुम्हाला लागतं तेवढं मिळून जाईल. पण दॅट इज नॉट सफिशियंट. हा, नॉर्मल जॉब एवढं नाही. नॉर्मल जॉब कधीही चांगला. ते मी तुम्हाला म्हटलं ना की कसं असतं, एक्स्ट्रीम टॅलेंटेड आणि खूप हाय लेवलचे तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत अगदी, तर तुम्हाला लॉन्च करताना म्हणजे तेवढा प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही खूपच म्हणजे अगदी तुमचं काहीच नाही आगे पिछे, तुम्ही आलायत विदाऊट एनी सपोर्ट, विदाऊट एनी बॅकबोन, आणि तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय, तर मला असं म्हणायचंय की फायनान्शियल स्टेबिलिटी इथे नाहीये. अरे बापरे. जर तुम्ही कुठल्या तरी एजन्सी बरोबर टायअप केलं तर तुम्हाला एक जसं आपली सॅलरी असते तशी तुम्हाला एक फिक्स्ड इन्कम मिळेल. पण कधी एजन्सीने तुमचं प्रोफाईल सिलेक्ट करायला हवं, त्यांनी तुम्हाला ऑन बोर्ड घ्यायला हवं, त्यासाठी अगेन परत 0 लेवल पासून पहिला पोर्टफोलिओ, मग ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे इनिशियली तुमच्याकडे निदान मी असं म्हणेन की 1 ते 1.5 लाखाचं तरी सेव्हिंग तुमच्या जवळ पाहिजे. अरे बापरे, 1 ते 1.5 लाख. ऑब्व्हियसली तुम्हाला तुमचं डाएट, तुमचं वर्कआउट, तुमचं बाकीचे सगळे खर्च, हेच ह्याच्यातच मी ते कव्हर करतेय की जसं तुम्ही मला म्हणालात ना की इन्कमचं काय आणि काय नाही, तर मी तेच म्हणते, बिफोर यू स्टार्ट मॉडेलिंग तुमच्याकडे 1.5 ते 2 लाख मिनिमम सेव्हिंग असलं पाहिजे. कारण ते सगळं तुम्ही उधळणार आहात तुमच्या लुक्स वरती, स्टायलिंग वरती, पोर्टफोलिओ वरती, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही भरपूर खर्च होणार आहे. बरोबर. मेन आपलं स्वतःला मेंटेन ठेवायलाच खूप खर्च. खरंच खूप खर्च. मॉडेलिंग इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह फील्ड. इन्कम की ह्या कोई गॅरंटी नाही. तुमचं नशीब चांगलं असेल, तुम्हाला फर्स्ट ब्रेकच अगदी खूप चांगला मिळाला किंवा खूप मोठ्या टॉप लेवलच्या एजन्सीने तुम्हाला साईन केलं, फिर तुम्हारी निकल पडी, देन यू डोंट हॅव टू लुक बॅक. पण जर तसं नाहीये तर तुमची 1 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष ही अशीच इकडे तिकडे घासण्यातच जाणार आहेत. तिथे तुम्ही इन्कम नाही तुम्हाला तेवढं मिळणार. व्हेरी टफ. जॉब एवढं पण भेटू शकत नाही का? समजा इन केस कंटिन्युअस काम, समजा तुम्ही एखादं सेटल झाले किंवा एजन्सी बरोबर टायअप झालं, तर कंटिन्यू समजा 2 वर्ष स्ट्रगल केलं, तर त्यानंतर पण आपण जॉब म्हणजे सॅलरी एक्सपेक्टेशन असं किंवा इन्कम एक्सपेक्टेशन ठेवू नाही शकत? नाही. डिपेंड. मी तेच म्हटलं ना, खूप मोठ्या एजन्सी बरोबर तुम्ही टायअप असाल तर तुम्ही ते एक्सपेक्टेशन ठेवू शकता. बट इफ यू आर अ फ्रीलान्सर, मग ते स्ट्रगल नेव्हर एंडेड आहे. ते नेव्हर एंडिंग स्ट्रगल असतं ते. मग काहींना 1 वर्षभरात सक्सेस मिळेल, काहींना 2 वर्षांनी, काहींना 3 वर्षांनी, कधी तुम्ही 5 वर्ष करतच राहाल पण नाही तुम्ही कुठेच पोहोचणार, असंही होऊ शकतं. त्यामुळे खूप अनसर्टन आहेत गोष्टी. मी असं एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला सांगू नाही शकत की हा एवढं तुमचं दर महिन्याला होतच इन्कम. रोज तर शूट्स नसतात, रोज तर काम मिळणार नाहीये. कधीतरी खूप चांगलं मिळतं, अगदी अनएक्सपेक्टेड असं असतं, पण कधी कधी काहीही नसतं. तर तुमचं तेवढं एक तयार पाहिजे माइंडसेट. बरोबर. की व्हॉट आय एम सायनिंग फॉर. तर जॉबचं तर ठीक आहे, आपल्याला दर महिन्याला सॅलरी भेटते, पण याचं तुम्ही जसं म्हणले फक्त शूटनुसार, मग त्यावेळेस असं आपल्याला कधी कधी वाटतं की बाबा ही फील्ड आपण उगाच चूज केली. तसं तुम्हाला कधी जाणवलंय? मला बऱ्याचदा जाणवतं की मी काय करते म्हणून. पण मग मला परत असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे, जो मी शोधते. की मी एकतर लेट सुरू केलंय, सो आय वॉज वेल अवेअर की काहीतरी लिमिटेशन्स तर असणारच आहेत. अगेन आय एम नॉट अ हाय फॅशन ऑर रनवे मॉडेल. ती एक अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी कमी झालेली आहे. मग जेवढं काय मिळतंय आता ते चांगलंच आहे ना, अगदीच वाईट नाहीये. निदान म्हणजे मला एवढं तरी एक मनाला समाधान आहे की मी आतापर्यंत जितक्या लोकांबरोबर, चांगल्या लोकांबरोबर काम केलंय, अगदी उशिरा सुरू करून पण. म्हणजे अगदी समीर सरांबरोबर मी शूट केलंय, किंवा मी शैलेंद्र बरोबर पण काम केलेलं आहे, किंवा शशांक साने, म्हणजे चांगली माणसं जोडली आहेत ना मी. काहीतरी मिळतंय ना, ठीक आहे. त्यामुळे मी खुश आहे. हेच तर आहे ना की तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा नक्की मी काय शोधतेय, मला काय करायचंय. तर तो मेंटल आणि इमोशनल बॅलन्स राहतो. मग तुमच्या मनात सारखे असे विचार येत नाहीत की अरे मी काय करतेय म्हणून. कधीतरी येतात,
म्हणजे अगदी सक्सेसफुल ऍक्टर किंवा सक्सेसफुल मॉडेल्सना पण कधी कधी हे प्रश्न पडत असतील की अरे मी काय करते, आय एम नॉट डुईंग गुड, बिकॉज वी आर नेव्हर सॅटिस्फाईड. बरोबर. ह्युमन बिंग्स आर लाईक दॅट. किती मिळालं तरी आपल्याला कमीच पडतं. मग तेव्हा ते थोडंसं परत अलाईन करायचं स्वतःला की अरे ठीक आहे, एवढं पण वाईट नाही चाललंय, ठीक आहे. कारण की मेन फॅक्टर तोच आहे, इमोशनल आणि मेंटल बॅलन्स. कारण की खूप जण ते सिच्युएशन डील करत नाही, त्यामुळे एक्स्ट्रीम स्टेप्स पण घेतात ह्या फील्डमध्ये असून. हो, ते कधी होतं ना, जेव्हा तेच मी म्हटलं ना की कधी कधी तुमच्याकडे खूप काम आहे आणि कधी कधी कामच नाहीये. मग ते जेव्हा नसतं ना, तेव्हा तो जो काय एम्प्टीनेस येतो डोक्यात म्हणजे आपला, त्यावेळेला बरीच लोक म्हणजे अशी फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन किंवा हे करून मग ते चुकीच्या ह्याच्यात जाणं. पण तुम्ही जर स्वतःला तेवढं अलाईन ठेवलत ना करून की नाही ठीक आहे, चालेल, होईल, काही ना काहीतरी होईल, किंवा जे होत आहे ना आता ते इतकंही वाईट नाहीये. म्हणजे मी असं नाही म्हणत की खूप जास्त ओव्हर कॉन्फिडंट पण राहू नये माणसाने, पण खूप जास्त अंडर कॉन्फिडंट पण नसावं, खूप निगेटिव्ह पण नसावं. रॅशनल थिंकिंग पाहिजे, मग हा प्रॉब्लेम नाही येत. असं आहे, प्रत्येकाने आपापली कॅटेगरी ओळखून की बाबा मी हे सुरू जे करतोय मला ह्या, पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना की स्वॉट अनालिसिस स्वतःचा केला पाहिजे. म्हणजे लाईक स्ट्रेंथ काय आहे तुमचे, विकनेसेस काय आहेत, काय काय तुमच्याकडे ऑब्स्टॅकल्स काय काय येऊ शकतात किंवा काय, ह्या सगळ्याचा म्हणजे अनालिसिस केला ना की तुम्ही बरोबर राईट डिरेक्शन फॉलो करता, मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन नाही येत. बरोबर. तर ते डील करण्यासाठी आपलं म्हणजे जे आपलं काय आवडतं काम आहे त्यासोबत आपण कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे साईड बाय साईड. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाला काहीतरी हॉबीज तर असतातच ना, त्याच्यामध्ये स्वतःला एंगेज ठेवा. किंवा तुमचं जे एक डेली स्वतःला एक लाईफ जे आपलं डेली रुटीन जे असतं ना त्याला एक काहीतरी शिस्त लावा की बाबा ठीक आहे, महिन्यातले जर 15 दिवस माझ्याकडे काम नाहीये तर मी ते सेल्फ डेव्हलपमेंटसाठी वापरेन ना, की मी आता माझे पुढचे शूट्स कसे प्लॅन करू, मी काहीतरी क्रिएटिव्ह मी स्वतःच्यासाठी. नाही का, पण प्रत्येक वेळेला अगदी प्रत्येक शूट तुमचं कमर्शियल शूट्स तुमच्याकडे एवढे येतातच असं नाहीये ना. कधी कधी एक 15-20 दिवस तुमच्याकडे मोकळे असतात, तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करा की अरे मला ही एखादी कॉन्सेप्ट करून बघायची आहे, मला माझं काहीतरी पेज बिल्ड करायचंय, मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय. फॉरगेट अबाउट दॅट. सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, हे आहे ते हॉबीज अपार्ट फ्रॉम दॅट, ते काहीतरी परस्यू करा. आणि असं तर नाही ना की मी झालं शिकून सगळं. अगदी म्हणजे तुम्हाला इनिशियली सांगितलं की एखादी एजन्सी तुम्ही केलेली जॉईन किंवा एखादा क्रॅश कोर्स केला, तर त्याच्यात असं तर होत नाही ना तुम्ही सगळं शिकलात. काहीतरी कमी असतं ना, ते लर्न करा बसल्या बसल्या. मी इथे काय करू, कसं इम्प्रूव्ह करू, तसा वेळ घालवा, मग ते थोडंच कमी होतं. आणि जर नोकरी करत असाल तर माझा तरी म्हणजे अगदी असा सल्ला राहील की जॉब नका सोडू. हा, जॉब सोडून काहीही करू नका. म्हणजे माझी गोष्ट वेगळी आहे, मी लॉकडाऊन मध्ये जॉब सोडला, मी सगळं अगदी फुलफ्लेज म्हणजे मला आता हेच करायचं असं मी ठरवलं. पण लकीली मला फायनान्शियल इश्यूज नाही आहेत, कारण आय बिलॉंग टू अ व्हेरी गुड अपर मिडल क्लास फॅमिली. मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. प्रत्येकालाच तो असतोच असं नाही. जर तुम्हाला माहिती आहे की माझी एक सर्टन टाईपची माझी लाईफस्टाईल आहे, मला इतके महिन्याला पैसे लागतात, अगदी स्पष्ट म्हणायचं तर खर्चाला, बरोबर, ते जर मिळणार नसतील ना देन प्लीज म्हणजे इनिशियली एवढा मोठा रिस्क घेऊ नका. त्याने तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. एका लेवलपर्यंत तुम्ही पोहोचलात ना की हा ठीक आहे, मला माझा जॉब एवढं किंवा त्याच्याहून जास्त मिळतंय, आता मी आता स्टेबल झालीय किंवा काय, देन यू कॅन क्विट युअर जॉब. तोपर्यंत नका सोडू. म्हणजे मोस्टली पार्ट टाइम आपण करायला पाहिजे मोस्टली, म्हणजे मॉडेलिंग फील्ड. हो, इनिशियली तरी डू इट ॲज अ हॉबी. तुमचं तुम्हालाच कळून जाईल 1-2 वर्ष दिल्यानंतर की बाबा मी कुठे स्टँड करतोय, काय करतेय, माझं कुठे चाललंय लाईफ, लाईक अ करिअर जर मी ह्याला विचार केला तर. आणि माझ्याकडे तेवढा बाबा मला फॅमिलीचा किंवा माझ्या पार्टनरचा तेवढा सपोर्ट आहे का, तर ठीक आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की जे लोक सगळं क्विट करून करतात ते मूर्ख आहेत. नो, त्यांच्याकडे तेवढा सरप्लस पैसे किंवा त्यांचा फंड बॅकअप आहे ना, ते पूर्ण मग तुम्ही झोकून द्या ना अगदी स्वतःला 2-3 वर्ष की मला दुसरं काहीच करायचं नाही, मला हेच करायचंय. बट दिस इज फॉर द अनदर कॅटेगरी ऑफ पीपल की ज्यांना जे नोकरीवर डिपेंडेंट आहेत आणि दे आर रिअली डुईंग गुड इन देअर करिअर्स, पण तरी त्यांना ही फील्ड जी आहे ती एक्सप्लोर करायची आहे की नाही माझे जॉब सोडून मला मॉडेलिंग पण करायचंय. मग अशा लोकांनी अशी पटकन रिस्क घेऊ नये. कधी कधी तो एक थिंग पण असू शकतो, म्हणजे नॉट फॉर मॉडेलिंग किंवा कोणत्याही अदर फील्डमध्ये, किंवा तात्पुरतं आपल्याला वाटतं की हे करावं, तात्पुरतं वाटतं, पण जेव्हा तिथनं तेवढं ते इन्कम येत नाही किंवा तो सक्सेस जो तुम्हाला पाहिजे तो मिळत नाही, मग त्याने फ्रस्ट्रेशन येतं ना. मग तुमचं असं होतं की हे पण गेलं आणि ते पण गेलं, असं होतं.
तर एखादं म्हणजे जॉब करताना 20 ते 50 असं एज लिमिट असतं किंवा एज तेवढ्या एजमध्ये आपण जॉब करतो. तर तसं या फील्डमध्ये मॉडेल्स आहे का किंवा एवढ्या एज पर्यंतच तुम्हाला काम भेटेल किंवा एवढ्या एज पासूनच तुम्हाला काम भेटेल? एज इज जस्ट अ नंबर असं जे म्हणतात ना ते टू द सर्टन एक्सटेंट खरंय, पण म्हणजे असं नाहीये की म्हणजे आता कसं आहे ना की देर इज वर्क फॉर एव्हरीवन वगैरे हे जे काही असं म्हणतात ना, पण मला असं वाटतं की जितकं तुम्ही अर्ली स्टार्ट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे हे म्हणायच्या गोष्टी झाल्या की एज इज जस्ट अ नंबर, असं काही नाहीये, कुठल्याही एजमध्ये माणूस काहीही करू शकतो. नाही, लिमिटेशन्स येतात. असं नाही की करू नाही शकत, पण मग लिमिटेशन्स येतात ना. त्यामुळे मला असं वाटतं की जितक्या लवकर तुम्हाला रिअलाइज होतं ना, अगदी म्हणजे मी तर म्हणेन बेस्ट एज इज 17-18 टीनेज. हा, हे खरं आहे. अगदी किती म्हणजे लोकांनी म्हटलं ना, अगे असं काही नसतं, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ऍक्टर होऊ शकते, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी मॉडेल होऊ शकते, असं नाहीये. मला असं वाटतं की जितक्या लवकर सुरू कराल तेवढा जास्त तुम्हाला पिरियड मिळतो स्ट्रगल करायला आणि एक्सप्लोअर करायला. त्यामुळे लवकरात लवकर करा. आणि इफ यू आर इन युअर बिटवीन युअर 30s to 50s तर त्यांच्यासाठी मला हे म्हणायचं आहे की असं नाहीये की आता तुमच्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेत. यू कॅन डू इट, बट देर आर लिमिटेशन्स दॅट यू नीड टू ऍक्सेप्ट. हे ऍक्सेप्ट करून चाला मग की मला माझ्या एज अप्रोप्रिएट जे काही कामं मिळायची ती मिळतील, पण लिमिटेशन्स असणार आहेत. तितक्या ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत आणि माझ्याकडे तितका वेळ नाहीये वेस्ट करायला ह्या गोष्टीमध्ये. म्हणून माझा तोच सल्ला आहे, जेवढा अर्ली स्टार्ट करता येईल करा, बट इवन इफ यू आर इन युअर 30s अँड इफ यू स्टील थिंक दॅट यू कॅन बिकम अ मॉडेल, स्टार्ट परस्युइंग इट ॲज अ हॉबी आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप होऊन जाईल तुमचं. पण ज्याच्यात नाही जरी काही झालं ना तरी पण मग त्याच्यासाठी असं मनात हे घेऊन नका बसू की अरे जमलं नाही. तुम्हाला पण माहिती असतं ना कुठेतरी की बाबा मी उशिरा सुरू केलं ना, लिमिटेशन्स आहे ते आहेत. म्हणजे हे मी माझ्या मनाशी गाठ बांधूनच चालले होते. त्यामुळे मला माहिती आहे की मी किती वर्ष स्ट्रगल करणार आहे आणि मी किती वर्ष अजून ह्याला देणार आहे. त्याच्यानंतर आय हॅव माय बॅकअप प्लॅन इज रेडी की इफ नॉट दिस देन व्हॉट. हे तुमचं पण रेडी असलं पाहिजे. आता एखादा सक्सेसफुल मॉडेल जरी असेल तर त्याला पण एज लिमिट येतं का किंवा एवढ्या एज पर्यंतच आपण मॉडेलिंग करू शकतो? सक्सेसफुल रिटायरमेंट आपण म्हणू शकतो आपण. ऍक्च्युली आता कसं झालंय ना की जसं मी म्हटलं तुम्हाला, देर इज वर्क फॉर एव्हरी एज कॅटेगरी. रिटायरमेंट तुमच्यावर आहे. एखाद्याने ठरवलंच आहे मला 50व्या वर्षी पण रिटायर नाही व्हायचंय, नोबडी कॅन रिटायर यू. ते तुमच्यावर आहे. हा, फक्त अपॉर्च्युनिटीज तेवढा नसेल. 100 म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की जेवढं एक टीनेज मॉडेलला जेवढा जास्त प्रेफरन्स आहे, लाईक की फॉर एक्झाम्पल त्यांच्यासाठी जर 100 शूट्स अवेलेबल होत असतील एखाद्या याच्यामध्ये, सो द पीपल हु आर बिटवीन 40 to 50 कदाचित त्यांच्याकडे 10 ते 20च असतील. त्यात मग परत अगेन शॉर्टलिस्ट होणार, सगळं होणार, हे होणार ते होणार, काइंड ऑफ. म्हणजे अगदी तुम्ही एखादी PNGचं आता एखादं होर्डिंग बघितलं मोठ्या ब्रँडचं, ठीक आहे, असं होर्डिंग शूट आहे, असं पूर्ण ते फॅमिलीचं वगैरे असं एक असतं ना आजकाल. बरोबर. आता त्याच्यामध्ये असतात बघा आजी आजोबा असतात, एक आई बाबा असतात, थोडेसे ओल्ड एज. पण तुम्ही हा विचार केलाय की अशी किती रिक्वायरमेंट असते यासाठी? खूप लिमिटेड, कमी असते. त्यांचे फक्त एका सर्टन पिरियड मध्येच लागतात ना होर्डिंग्स. काहीतरी फेस्टिवल आहे, काहीतरी असं आहे, किंवा काय एखादी बँकेची जाहिरात, हे झालं ते झालं, असतात असे प्रिंट शूट्स की जिथे त्यांना खरंच ओल्ड एज पीपल पण लागतात किंवा हे, पण ते लिमिटेड आहेत ना, रोज नसतात ना त्यांना कामं. असं आहे, रिटायर तर नाही होत त्याच्यामध्ये कोणी, पण अपॉर्च्युनिटीज मात्र कमी होतात. ते तुम्हाला ते धरून चालायचं. आता प्रत्येक फील्डचा एक स्कोप असतो किंवा टाइम लिमिट असतं किंवा सॅच्युरेशन लिमिट आपण म्हणू शकतो. तर असं मॉडेलिंगचं या फील्डचं पण काय म्हणजे फ्युचर स्कोप काय तुम्ही सांगू शकता? प्रिडिक्शन्स व्हेरी अनप्रेडिक्टेबल, पण स्कोप खूप आहे आता, कारण सध्या नवीन टॅलेंट्सना तेवढी डिमांड पण आहे. स्कोप खूप आहेत, अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तुम्ही कुठे कॅटेगराईज होता त्याच्यावर डिपेंड करतं. अगेन कॅटेगरायझेशन पण आहे, कारण आता सध्या कसं झालंय ना, आता इन्फ्लुएन्सिंग वर्ल्ड पण तर आलंय पिक्चर मध्ये की ठीक आहे, मी ऍज अ मॉडेल कदाचित नसेन चांगली, पण मी ऍज अ इन्फ्लुएन्सर खूप जास्त मी पॉप्युलर आहे किंवा फेमस आहे, आय गेट वर्क दॅट वे. बरोबर. असं आहे, इन्फ्लुएन्सर्स टर्न इनटू मॉडेल, मॉडेल्स आर टर्निंग इनटू इन्फ्लुएन्सर्स, इन्फ्लुएन्सर्स आर टर्निंग इनटू मॉडेल. तो स्कोप तो आहे, खूप आहे. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू.
म्हणजे मला तुम्ही बोलवलं आधी, मला हेच म्हणजे असं विचारायचं होतं तुम्हाला की असं काय तुमच्या डोक्यात आलं की तुम्ही मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं वगैरे. आणि मी तुमचा कारण इंटरव्ह्यू बघितला होता समीर सरांबरोबर, आणि समीर सर इज नॉट लाईक, ही इज नॉट लेस दॅन अ सेलिब्रिटी. एव्हरीबडी नो हिम, ही हिमसेल्फ इज अ सेलिब्रिटी. तेच तर म्हणजे त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू बघितला आणि खूपच छान झाला होता तो इंटरव्ह्यू. आणि मग त्याच्यानंतर मी तुमचा डीएम बघितला, म्हटलं ओके माझा इंटरव्ह्यू म्हणजे असं काय कारण काय होतं त्याच्या मागे. कारण म्हणजे जसं समीर सरांचा मी फोटोग्राफी रिलेटेड इंटरव्ह्यू घेतला होता, तर त्या रिलेटेडच मी एक म्हणजे असं मॉडेलच्या शोधत होतो, जेणेकरून आपल्याला मॉडेलिंग हा एक ऍस्पेक्ट लोकांपर्यंत पोहोचवता येईल, किंवा त्या रिलेटेड जसं कॅमेरा फेसिंग म्हणा, किंवा कॉन्फिडन्स बिल्डअप, किंवा डार्क साइड ऑफ मॉडेलिंग, हे असे काही पॉईंट्स माझ्या डोक्यात होते, तर ते कव्हर करायचे होते. आणि तेवढ्यात मला समीर सरांसोबत तुमची कोलॅबरेशनची रील बघितली मी. आय थॉट की बाबा मी प्रोफाईल थ्रू पण गो थ्रू गेलो, मला वाटलं आहे म्हणजे चांगलं शिकण्यालायक आहे तुमच्याकडून, त्यामुळे मी अप्रोच. माझे जेवढे जेन्युइन एक्सपिरियन्सेस किंवा माझं जितकं मला नॉलेज आहे तितकं मी देण्याचा प्रयत्न केलाय. अगदी काही मी असे म्हणजे खूप काही अगदी टॉप मॉडेल आहे वगैरे असं नाही. हा म्हणजे आता 3 वर्षात जितकं मला मिळालंय तितकं मी दिलं, आणि बाकी चालूच आहे. सो लर्निंग प्रोसेस तर कशी आहे ती चालूच असते. बरोबर, ठीक आहे. रिअली थँक्स अ लॉट फॉर कमिंग ऑन द चॅनल. थँक्यू.